चालू केलंय सर फेसबुक. ओके. नमस्कार. देशोदेशींच्या शिक्षण पद्धती या व्याख्यानमालेतलं हे 10वं व्याख्यान आणि 9वा देश. यापूर्वी आपण 8 देशांबद्दलची माहिती पाहिली. आज आपण सिंगापूरच्या शिक्षण पद्धतीबद्दल माहिती घेणार आहोत. सिंगापूर म्हटलं की पूर्वीच्या ज्या आठवणी असायच्या किंवा अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये एक टुरिस्ट साठी अतिशय पॉप्युलर असं ठिकाण. याचं एक महत्वाचं कारण असं की सिंगापूर भारतापासून इतर देशांच्या मानाने अतिशय जवळ आहे आणि खूप गोष्टी तिथे पाहता येण्यासारख्या प्रेक्षणीय स्थळं आहेत आणि तिथे खाद्य संस्कृती ती पण प्रसिद्ध आहे. देश छोटासा असला तरी सुद्धा एक मल्टी कल्चरलिझम जो आहे, वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत तिथे. मलाय आहेत, चायनीज आहेत आणि भारतीय लोकांमध्ये तमिळ लोकांची संख्या जास्त आहे आणि त्याच्याचमुळे तिथे ज्या भाषांना राजभाषा म्हणून मान्यता दिलेली आहे त्याच्यामध्ये मलाही त्यांची राष्ट्रभाषा, पण इंग्रजी, नंतर चायनीज म्हणजे मँडरिन आणि तमिळ या भाषा आहेत. आणि आपण पाहिले तर त्यांचे बोर्ड्स पाहिले तर तिथे तमिळ भाषा तिथे ती सुद्धा वापरलेली असते. या देशाबद्दल आपण बोलणार आहोत. ज्या वेळेला प्रत्यक्ष देशांबद्दल माहिती घ्यायला सुरुवात झाली, पहिला देश होता फिनलंड. आणि फिनलंड बद्दल लोकांमध्ये उत्सुकता याच्यामुळे होती की पिसामध्ये तो आघाडीवर होता. आता फिनलंड जरा मागे गेलेला आहे आणि पहिल्या नंबरचा जो देश आहे तो सिंगापूर. सिंगापूरला सुद्धा बरेच लोक तिथल्या शिक्षण पद्धती, तिथल्या शाळा वगैरे पाहण्यासाठी भारतातून जाऊन आलेत आणि तिथे त्या देशाबद्दल सुद्धा भरपूर उत्सुकता आहे. देश लहान पण कीर्ती महान असं म्हणता येईल. आर्थिक आघाडी असो किंवा बाजू असो, सिंगापूर हे मोठ्या प्रमाणावर त्यांनी आघाडी घेतलेली दिसते. अत्यंत शिस्तप्रिय, स्वच्छता टापटीप आणि ते शिक्षणामध्ये सुद्धा आलेली आहेच आहे. तर या सगळ्या आणि हे सगळं करत असताना देश जरी छोटा असला, अगदी आपल्या मुंबईपेक्षा कितीतरी कमी लोकसंख्या असलेला देश आहे आणि 57 लाख जेमतेम लोकसंख्या, पण त्यांनी जी प्रगती केलेली आहे ती शालेय शिक्षण असो की उच्च शिक्षण असो, दोन्ही पातळ्यांवर. तर त्याच्या बाबतीत आज आपण माहिती घेणार आहोत. फिनलंड आणि सिंगापूर या दोन बाबतीमध्ये जर पाहिलं तर पिसामध्ये दोन्ही देश जरी आघाडीवर असले तरी सुद्धा दोन देशांच्या शिक्षण पद्धती म्हणजे दोन टोकं आहेत. फिनलंडमध्ये विद्यार्थ्यांसाठी अतिशय मुक्त वातावरण, मातृभाषेतून शिक्षण आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षण पद्धतींचा अवलंब हे त्यांचे वैशिष्ट्य. तर सिंगापूरमध्ये मात्र कमालीचं रेजिमेंटेशन, परीक्षाच परीक्षा. पूर्व प्राथमिक हा कंपल्सरी भाग नसला तरी सुद्धा 99% विद्यार्थी पूर्व प्राथमिक शाळांमध्ये शिकतात आणि कोचिंग क्लासेसचं कल्चर हे अगदी सुरुवातीपासूनच या फिनलंडमध्ये आहे. अशा या देशाबद्दल माहिती देणार आहेत माझे मित्र देविदास देशपांडे. ते त्यांना डीडी देशपांडे म्हणून जास्त लोक त्यांना ओळखतात. आम्ही त्यांना 3D असं पण म्हणत होतो. पण त्यांचे फक्त 3च डायमेन्शन्स नाहीत, तर त्यांचं व्यक्तिमत्व जे आहे ते मल्टी डायमेन्शनल, बहुआयामी असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. पण हे सगळं करताना अगदी विद्यार्थी दशेपासून त्यांना मी पाहिलं. कॉलेजमध्ये आम्ही बरोबर होतो, BSc पर्यंत एकाच वर्गात होतो
आणि आमच्या वेळेला आमच्या युनिव्हर्सिटी म्हणजे नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हे एकाच लेवलचे विषय असल्यामुळे MSc ला 3 पैकी कुठलाही विषय घेता यायचा आणि बहुतेक हुशार विद्यार्थी हे फिजिक्स घ्यायचे. त्यांनी त्याप्रमाणे फिजिक्स ची निवड केली आणि MSc फिजिक्स मध्ये झाले. मी फिजिकल केमिस्ट्री मध्ये, पण दोन आमचे विषय जरी वेगळे असले तरी संपर्क मात्र कायमच असायचा. आणि त्या काळामध्ये बँका मध्ये जॉब मिळणं हे फार प्रेस्टिजियस समजलं जायचं 70च्या दशकामध्ये. आणि ते इंडियन बँक ही मोठी नॅशनलाइज्ड बँक, चेन्नईला त्यांचं हेड ऑफिस आहे, तिथे ते अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि वेगवेगळ्या ठिकाणी बदल्या होत. ते सेवानिवृत्तीच्या वेळेला चेन्नईला होते आणि डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून ते सेवानिवृत्त झाले. आणि सेवानिवृत्तीच्या वेळेला म्हणजे त्याची कामं पाहत होते. मार्केटिंग आहे, कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि कस्टमर सर्व्हिस हे विभाग त्यांच्याकडे होते. त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे व्यक्तिमत्व बहुआयामी असलं तरी जे काही काम घेतलं असेल त्याच्यावर असा एक पक्का फोकस पूर्वीपासूनच त्यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये तो असायचा. बँकेमध्ये गेल्यानंतर अगदी रिटायर झाल्यानंतर सुद्धा त्यांनी बँकिंग हेच क्षेत्र निवडलं आणि क्वालिफिकेशन्स सुद्धा जी वाढवली ती सुद्धा याच क्षेत्रामध्ये. त्यांनी CA IIB म्हणजे सर्टिफाईड असोसिएट ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन बँकिंग याच्याच बरोबर MBA फायनान्स मध्ये त्यांनी केलेलं आहे. आणि रिटायरमेंट नंतर ते स्वस्त न बसता अनेक प्रकारच्या ट्रेनिंग प्रोग्राम्स मध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे. पुण्याला जी NIBM नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट हे ट्रेनिंग प्रोग्राम्स तिच्या अधिकाऱ्यांसाठी आयोजित करत असतात. तिथे ते गेस्ट फॅकल्टी म्हणून काम करतात. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रचे स्टाफ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, तिथे सुद्धा ते गेस्ट फॅकल्टी म्हणून जातात. सिम्बायोसिस स्कूल ऑफ बँकिंग अँड फायनान्स तिथे सुद्धा ते लेक्चर्स देतात. आणि मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट फॉर लीडरशिप अँड एक्सलन्स, माईल हा त्याचा शॉर्ट फॉर्म, ही पण पुण्याला संस्था आहे, तिथे पण ते लेक्चर्स देतात. पोलीस अकॅडमी मध्ये पण त्यांनी लेक्चर्स दिलेले आहेत. आणि ते म्हणजे सगळे पुण्याचीच नावं काय, तर याचं कारण असं की सेवानिवृत्तीनंतर बहुतेक लोक जसं पुण्याला सेटल होतात ते पण पुण्याला सेटल झालेले आहेत. आणि त्यांचा आणि या शिक्षणाचा त्यांनी, मी जेव्हा त्यांना विनंती केली त्यावेळेला ते म्हणाले की मी कसं देणार शिक्षण क्षेत्रातले सगळे लोक तुम्ही आहात. आणि तर मी म्हटलं की आम्हाला पण जरा तुम्ही बँकिंग वर लेक्चर द्यायला बोलवलं तर आम्हाला पण काही बोलायला आवडेल, कारण आम्ही कस्टमर आहोत. कस्टमर म्हणून बँकांमध्ये काय असायला पाहिजे हे सगळ्याला आम्हालाही आवडेल. आणि इथे आपण जाणीवपूर्वक काही माणसं अशी निवडलीच आहे, काही व्याख्यात आहे की जे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत नाहीत पण शिक्षणाकडे एक पालक म्हणून, त्रयस्थ म्हणून हे पाहतात. आणि मागच्या वेळेला स्वित्झर्लंडचं जे व्याख्यान झालं ते विजय जोशी ते बोलले होते आणि ते सुद्धा शिक्षण क्षेत्राशी संबंधित नव्हते. तसंच देवीदास देशपांडे शिक्षण क्षेत्राशी जरी संबंधित नसते तरी त्यांनी एक पालक म्हणून, त्रयस्थ म्हणून या पद्धतीबद्दल त्यांचे जे व्ह्यूज आहेत, त्यांचे जे परसेप्शन्स आहेत, त्यांचं जे अनालिसिस आहे ते इथे मांडणार आहेत. त्यांचा मुलगा 25 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी सिंगापूरमध्ये राहतो. 12वी नंतर उच्च शिक्षणासाठी तो तिथे गेला आणि सिंगापूर एअरलाइन्स मध्ये तो वरिष्ठ पदावर आता तिथे काम करतो, तिथे सेटल झालेला आहे. त्याच्यामुळे सिंगापूरला अनेकदा तिथे
ते जाऊन आले आहेत आणि सिंगापूरच्या पद्धतीबद्दल त्यांनी सांगावं असं मी आग्रह धरला. त्यांनी तो मान्य केला. त्याच्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. आज आपली वेळ जी आहे दरवेळेला 5 ते 6:30 असते. पण आज आपण ही वेळ बदलून 11ला घेतली 5च्या ऐवजी. त्याचं महत्वाचं कारण असं की सध्या ते कॅनडामध्ये व्हँकूव्हरला आहे. आपल्याकडे संध्याकाळचे 5 झाले असतात. त्यावेळेला तिथे सकाळचे 3:30 झालेले असतात आणि 3:30ला सुरू करायचं म्हणजे त्यांना केव्हा उठावं लागेल वगैरे याची आपण कल्पना करू शकतो. आणि म्हणून आपण ही वेळ बदलली आणि ही वेळ काही जणांना अ, अ, गैरसोयीची असली तरी काही जण इथे जॉइन झालेले आहेत. Facebook लाईव्हवर सुद्धा कार्यक्रम अ, पाहतीलच आणि नंतर आपण YouTubeवरही टाकणार. तर Facebook लाईव्ह आणि YouTube याच्यावर जसं त्यांना वेळ मिळेल तसे इतरही लोक पाहू शकतील. आज मराठी दिन आहे आणि मराठी दिवसाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आहेत. त्याच्यामुळे कदाचित अटेंडन्स कमी असेल. पण इथे आता Zoomवर संख्या वाढायला लागलेली आहे. इथे मी आता जास्त वेळ न घेता आजचे व्याख्याते आणि माझे मित्र डी देशपांडे यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं सादरीकरण सुरू करावं. डी देशपांडे. धन्यवाद काळपांडे साहेब. तुम्ही या मंचावरती मला बोलावून जी बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल मनोमन मी तुमचे आभार मानतो. आणि खरं तर आधी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे इथे ज्या प्रकारचा ऑडियन्स आहे त्यांच्यासोबत बोलायचं आणि ते शिक्षण या विषयावरती बोलायचं म्हणजे माझ्या छातीत जरा धडधड होतेच आहे. तरी सुद्धा आज मराठी दिनानिमित्त इथे मराठी बोलायचं एक मला संधी मिळते. तर म्हणून ही मी संधी घेऊन आपल्यासमोर आता हे सिंगापूरचं शिक्षणाविषयीचं माझं सादरीकरण सुरू करतो. सिंगापूर म्हटलं म्हणजे जसं काळपाटे सरांनी सांगितलं, की आपल्यापैकी पुष्कळ जण हे सिंगापूरला जाऊन आलेले आहेत. त्यांनी हे शहर आणि हा देश पाहिलेला आहे. त्याच्यामुळे त्याविषयी काही खूप सांगायला पाहिजे असं नाही. पुष्कळसं त्यांना माहित आहे. परंतु आपण जेव्हा त्याच्या शिक्षण पद्धतीबद्दल बोलू, तर त्याविषयी खूप लोकांना त्याविषयी एक उत्सुकता असेल. एक कारण त्याचं त्यांनी फार चांगला नावलौकिक या शिक्षण क्षेत्रामध्ये मिळवलेला आहे. तर त्याबद्दल आपल्याला थोडंसं सविस्तर बोलता येईल. पण एक आपल्या व्याख्यानाचं निरूपण म्हणून सिंगापूर विषयीची एक छोटीशा काही स्लाइड्स मी तुम्हाला दाखवतो. त्यातली ही पहिली स्लाइड आहे सिंगापूरच्या एक मरीना बे एरियाचा हा हे दृश्य आहे. त्याच्यात तिथल्या ज्या 2 आयकॉनिक स्ट्रक्चर्स आहेत. एक तो हे मोठं जायंट व्हील आहे. हे लंडनच्या जायंट व्हील पेक्षा सुद्धा मोठं असलेलं जायंट व्हील आहे आणि मागे दिसते ती इमारत ही मरीना बे टॉवरची आहे. ते एक कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे. एक वेगळ्याच प्रकारची ही वास्तू आहे, जी आपल्याला पुढच्या स्लाइडमध्ये पाहायला मिळेल. हे अशा 3 बिल्डिंगच्या टेरेसवरती एक नौकेच्या आकाराचा स्ट्रक्चर बनवलाय आणि त्याच्यावरती वरती रेस्टॉरंट, स्विमिंग पूल वगैरे असलेलं एक आयकॉनिक स्ट्रक्चर आहे. तर आजकाल जसं आपण मुंबई म्हटलं की जसे गेटवे ऑफ इंडिया दाखवतो, ते दाखवलं की आपल्या लक्षात येते की आपण मुंबईबद्दल बोलतोय. तसंच सिंगापूरमध्ये ही बिल्डिंग दाखवली तर लोकांना लक्षात येते की आपण सिंगापूरबद्दल बोलतोय म्हणून. आता जगातलं नकाशावरचं जे सिंगापूरचं स्थान आहे, हे बहुतेक सगळ्यांना माहीतच आहे. पण आपल्या इतरांच्या माहितीसाठी की हे साऊथ ईस्ट एशियामध्ये एक छोटासा हा देश आहे आणि तो किती छोटा देश आहे आपल्याला या त्या नकाशावरून तुम्हाला दिसेल. या नकाशामध्ये एक फक्त बिंदू आपल्याला जर दिसत असेल तर इथे फक्त एक बिंदू दिसतोय सिंगापूर नावाचा आणि बाकी वरती मलेशिया आहे, खाली इंडोनेशिया आहे. तर एवढा हा छोटासा देश आहे. तर त्याचं लोकेशन असं दिलंय. तर एक छोटंसं शहर आहे. शहर आणि देश देश तेवढाच आहे. त्याचं क्षेत्रफळ फक्त 725 स्क्वेअर किलोमीटर आहे. जे की आपल्याकडच्या राज्यांशी जर त्याची तुलना केली, तर दिल्ली स्टेटचं हे क्षेत्रफळ जे आपलं जो एक छोटं राज्य आहे, त्याचं क्षेत्रफळ हे 1483 स्क्वेअर फूट आहे. म्हणजे सिंगापूरपेक्षा दुप्पट आहे. यावरून हा देश किती छोटा देश आहे, आपल्याला याची कल्पना येईल. फक्त त्याचं जे लोकेशन आहे, हे अतिशय स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे, की भारत आणि चीन यांच्या समुद्री मार्गावरती हे वसलेलं आहे. मलयन पेनिन्सुलाच्या टोकावरती मलेशिया आणि इंडोनेशियाच्या मध्ये याचं स्थान आहे.
त्याच्यामुळे याला स्ट्रॅटेजिक महत्व आहे. तर सिंगापूरचं हे जे नाव आलेलं आहे, सिंगापूर हे नाव मलय शब्द जे सिंहाचा त्याला सिंहा म्हणतात आणि सिटीला पुरा म्हणतात. तर यावरून त्याला सिंगापूर हे असं या शहराला नाव आलेलं आहे. आणि याच्यासाठी एक जसं आपल्याकडे आपण अशोक स्तंभ एक आपला नॅशनल किंवा राष्ट्रीय एक चिन्ह म्हणून वापरतो, तसा इथे नॅशनल किंवा राष्ट्रीय चिन्ह म्हणून एक मर्लायन हा एक हे चिन्ह वापरतात. हे मर्लायन म्हणजे त्याचं शिर जे आहे ते सिंहाचं आहे आणि बाकीचं शरीर हे माश्याचं आहे. असं तो मर्लायन हा त्याचा राष्ट्रीय चिन्ह म्हणून याचा वापर केला जातो. आता जसं कापडणे सरांनी सांगितलं होतं आपल्या सुरुवातीच्या ओपनिंग रिमार्क्स मध्ये, की सिंगापूर हे अतिशय छोटा देश आहे. त्याची पॉप्युलेशन फक्त 57 लाख आहे. तर त्याची तुलनाच करायची झाली तर भारताचे जे सगळे मुख्य शहर आहेत हे सगळे त्यापेक्षा मोठे आहेत. फक्त अहमदाबाद त्याच्याशी तुलना त्याची होऊ शकते, ज्याची 56 लाख त्याची लोकसंख्या आहे. आणि त्याच्या इथे राहणाऱ्या लोकांचे वंशाचा विचार केला तर चायनीज ह्या चायनीज वंशाचे लोक हे 76% आहेत. मलय वंशाचे लोक 15% आहेत आणि भारतीय वंशाचे लोक 7.4% आहेत. असा याचा साधारण एक ब्रेकअप आहे. आणि इथे मलयन या कम्युनिटीला किंवा या वंशाच्या लोकांना इथे इंडिजिनस किंवा स्थानिक लोक म्हणून मान्यता मिळालेली आहे. इथे मुख्यतः 4 भाषा बोलल्या जातात. मलय, इंग्लिश, मांडरियन आणि तमिळ आणि या चारही भाषांना इथे ऑफिशियल लँग्वेजेस म्हणून किंवा अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिल्या गेली आहे. त्याची नॅशनल भाषा किंवा राजभाषा ही मलय ही राजभाषा आहे. आणि या भाषेचा उपयोग जसं सिंगापूरचं जे नॅशनल अँथेम किंवा राष्ट्रगीत आहे ते मलय भाषेमध्ये आहे आणि तिथल्या सरकारच्या ज्या ऑर्डर्स असतात त्या सगळ्या मलय भाषेमधून निघत असतात. असं असलं तरी तिथली जी मुख्य भाषा जी आहे वर्किंग भाषा किंवा आपण ज्याला रोजची रोजच्या बोलीची किंवा देवाणघेवाणीची भाषा म्हणतो, रोजच्या कामकाजाची भाषा म्हणतो, तर ती मात्र इथे इंग्लिशच आहे. आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात, जसे बुद्धिझम, ख्रिश्चनिटी, इस्लाम, ताओइझम हा एक चायनीज ओरिजिनचे फिलॉसॉफी आहे आणि हिंदुइझम या या वेगवेगळ्या धर्माचे लोक इथे राहतात. थोडक्यात इतिहास जर सिंगापूरचा पाहायला गेलं तर अगदी थोडक्यात असं सांगता येईल, की 1819 मध्ये सर रिचर्ड रॅफल्स हे इथे आले आणि त्यांनी ब्रिटिश इंडिया कंपनीचा रूल इथे सुरू केला. त्यांनी ते काबीज करून तिथे त्याची सत्ता स्थापन केली आणि त्यानंतर जवळजवळ 150 वर्षापेक्षा थोडा काळ सिंगापूर हे ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली राहिलेलं आहे. 1959 मध्ये सिंगापूरने ब्रिटिश रूल मध्येच ते एक स्वयंशासित प्रदेश म्हणून घोषित केला गेलं आणि ज्याचा ली कुआन यू हे त्या देशाचे पहिले पंतप्रधान झाले 1959 मध्ये. त्यानंतर 3च वर्षांनी सिंगापूरने एकतर्फी स्वातंत्र्याची घोषणा केली आणि त्यांनी मलेशियन फेडरेशनला जॉईन केलं. परंतु त्यातही 2च वर्षात त्यांचे खूप तीव्र मतभेद झाले आणि सिंगापूरने एक स्वतःला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केलं. एक सॉव्हरीन कंट्री म्हणून सिंगापूर नावाचा एक देश उदयाला आला. हा नवीन देश तयार झाल्यानंतर त्यांनी जी पॉलिटिकल सिस्टम ज्या राजकीय जी पद्धती त्यांनी स्वीकारली ती आपल्याकडल्या पार्लमेंटरी रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी सारखी आहे. म्हणजे ज्याला प्रजासत्ताक लोकशाही असं आपण म्हणतो, तशाच प्रकारची त्यांची ही सिस्टम आहे, ज्याच्यामध्ये त्यांचा जो अध्यक्ष आहे तो देशाचा मुख्य असतो आणि प्राईम मिनिस्टर म्हणजे पंतप्रधान हा त्या देशाच्या सरकारचा मुख्य असतो. तर आता आपल्या दृष्टीने पाहायला महत्वाची गोष्ट अशी की सिंगापूरने आज आपल्याला जी खूप प्रगती केलेली दिसते, पण ती कुठल्या परिस्थितीतून त्यांनी सुरुवात केली होती आणि तेव्हा त्यांच्या समोर कुठली आव्हानं होते याचा विचार करणं आपल्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. कारण भारताची ही परिस्थिती जवळपास तशीच होती. त्या दृष्टीने पाहायला गेलं तर आपल्याला हे दिसेल की जेव्हा त्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यासमोर त्यांच्याजवळ फार मोठे मोठे आव्हानं त्यांच्यासमोर उभी होती. त्यातलं पहिलं हे होतं की वेगवेगळ्या वंशाचे लोक इथे राहत असल्यामुळे सिंगापूरला एक युनिफाईड एंटिटी करणं किंवा एक देश म्हणून त्याला लोकांना तशी भावना निर्माण करणं हे त्याच्या समोरचं मोठं पहिलं आव्हान होतं. त्यानंतर दुसरं आव्हान होतं ही निरक्षरता. खूप मोठ्या प्रमाणावर लोक निरक्षर होते. तिथे स्किल्ड लेबर नव्हते, म्हणजे कुशल कामगार नव्हते आणि त्यामुळे बेरोजगारी ही प्रचंड प्रमाणावर होती. पब्लिक हाऊसिंग नव्हतं.
नॅचरल आणि सगळ्यात मोठा सिंगापूरचा जर कुठला डिसएडव्हान्टेज असेल त्यांना जाणवला तर तो हा आहे की हा एक छोटासा शहर, बेसिकली शहरच आहे आणि त्याच्या आसपासचा थोडासा भूभाग, परंतु त्याच्यामुळे त्यांना कुठलेही नैसर्गिक साधन संपत्ती त्यांच्याकडे नाही. हे त्यांचं फार मोठं एक कन्स्ट्रेंट आहे. आणि त्याच्याशिवाय त्यावेळेसची त्याची जी अर्थव्यवस्था होती, ती सुद्धा तिथे कुठले उद्योग नव्हते किंवा काही नव्हतं. काही समुद्री मार्गाने थोडाफार जो व्यापार चालायचा तेवढाच तिथलं अर्थव्यवस्थेतलं मुख्य साधन होतं. तर अशा परिस्थितीतून वर येण्यासाठी आणि त्याच्यावर मात करण्यासाठी त्यांनी जी अर्थव्यवस्था निवडली, ती ओपन कॉम्पिटिटिव्ह मार्केटची, म्हणजे ज्याला आपण कॅपिटलिस्टिक किंवा फ्री फ्री इकॉनॉमी म्हणतो, अशा प्रकारची त्यांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारली. परंतु त्यामध्ये त्यांचा जो एक महत्वाचा कन्स्ट्रेंट होता, तर त्याच्यात लँड, लेबर आणि कॅपिटल म्हणजे जमीन त्यांच्याकडे जागा खूप कमी आहे, मॅनपॉवर कमी आहे आणि कॅपिटल रिसोर्सेस म्हणजे भांडवल सुद्धा खूप कमी होतं. म्हणून या गोष्टी सरकारने पूर्णपणे आपल्या नियंत्रणात ठेवल्या. म्हणून जरी ही फ्री इकॉनॉमी असली, तरी या गोष्टींवर सरकारने पूर्णपणे आपलं कंट्रोल ठेवलेलं आहे. पण अशा प्रकारची सिस्टम वापरून आणि ते कंट्रोल वापरून ती त्यांनी त्याचं इतकं एफिशियंटली वापरली ती सिस्टम आणि इतकी चांगली त्यांनी डेव्हलप केली, की फक्त 50 वर्षाच्या काळामध्ये, फक्त 50 वर्षाच्या कालखंडामध्ये हा देश जे एकेकाळी हा एक अतिशय गरीब असं एक फक्त बेट होतं, तर तो एक श्रीमंत आणि फर्स्ट वर्ल्ड कंट्री म्हणून रिकॉग्नाइज झाला. एवढी त्यांची प्रगती केवळ 50 वर्षामध्ये झालेली आहे. आणि जसं आधी काळपंडे सरांनी सांगितलं, की बाकीच्या इंडायसेस मध्ये सुद्धा ते खूप पुढे आहेत. वर्ल्ड बँकेच्या ईज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये 2019 आणि 2020 मध्ये त्यांचा दुसरा नंबर होता आणि ह्युमन डेव्हलप इंडेक्स मध्ये सुद्धा त्यांचा जगामध्ये 11वा नंबर लागतो. या सगळ्या कारणांनी सिंगापूर हा ऍज ए फर्स्ट वर्ल्ड कंट्री म्हणून ओळखला जातो. सिंगापूरचं हे आर्थिक यश जे आहे, ते या चित्रावरून आपल्याला दिसते. हा फोटोग्राफ बघितला, हा तिथला एक बिझनेस डिस्ट्रिक्ट आहे. या बिझनेस डिस्ट्रिक्टचा हा फोटोग्राफ आहे. त्याच्या मगाटावरून आपल्याला लक्षात येईल त्याच्या आर्थिक प्रगती किती झालेली आहे ती. आणि या सगळ्याचं श्रेय सिंगापूरचे जे पहिले पंतप्रधान होते श्री ली कुआन यू, हे 1959 पासून 1990 पर्यंत सलग जवळजवळ 30 वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते आणि त्यांनी अतिशय कडक प्रमाणे असं एक ऍडमिनिस्ट्रेशन करून आणि खूप यांना एक व्हिजनरी म्हणून म्हटलं जाते, असं चांगल्या प्रकारच्या पॉलिसीज त्यांनी इम्प्लिमेंट केल्या आणि या सिंगापूरचं मेटामॉर्फोसिस म्हणजे एक पूर्णपणे स्थित्यंतर त्यांनी घडवून आणलेलं आहे. हे बघितलं आता या पार्श्वभूमीवर आता आपण सिंगापूरच्या शैक्षणिक पद्धतीकडे वळूया. शैक्षणिक पद्धत. तर याचा त्यांच्याशी ही आर्थिक परिस्थितीत हा जो बदलाव त्यांनी घडवून आणला, त्याचा जो बेसिस होता त्याची ही शिक्षण पद्धती होती आणि त्याचा ड्रायव्हिंग फोर्स त्या शिक्षण पद्धतीचा तिथली मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन ही होती, ज्यांनी हे सगळ्या शिक्षण पद्धती तिथल्या राबवल्या आहेत. तर सिंगापूरच्या शिक्षण पद्धती आज जी आपल्याला खूप विकसित झालेली आणि जगामध्ये मान्यता पावलेली अशी दिसते आहे. तर ती कशा परिस्थितीतून गेली हे आपल्याला बघण्यासाठी त्याची थोडीशी हिस्ट्री मी एक यासाठी फक्त 5-1 मिनिट घेईल फार तर. फक्त थोडक्यात हे सांगेल, की हे पाहणं आपल्याला या दृष्टीने महत्वाचं आहे, की भारताच्या दृष्टीने म्हणजे भारतामध्ये जशी परिस्थिती होती, तशाच प्रकारची परिस्थिती साधारण सिंगापूरला सुद्धा सुरुवातीला होती. तरी त्या परिस्थितीतून वर येऊन त्यांनी जे हे नेत्रदीपक यश मिळवलेलं आहे, तर त्यासाठी त्यांनी नेमकं काय केलं हे कळावं यासाठी मी ही स्लाईड दाखवतोय. की सिंगापूरच्या शैक्षणिक व्यवस्थेचा इतिहास बघितला तर तो साधारण 3 विभागात आपल्याला 3 फेजेस मध्ये त्यात आपल्याला तो विभागता येईल. ती पहिली फेज होती 1965 ते 1978. या काळामध्ये त्यांच्या समोरचे जे मुख्य चॅलेंजेस होते, की बेरोजगारी आणि अशिक्षितता आणि निरक्षरता आणि नॅशनल आयडेंटिटी नसणं, या 3 गोष्टींना यांना यांना काउंटर करण्यासाठी किंवा त्याच्यावर मात करण्यासाठी त्यांनी ज्या पॉलिसीज निवडल्या, तर त्याला सर्व्हायव्हल ड्रिव्हन एज्युकेशन असं म्हटलं जातं, की त्या काळात फक्त सर्व्हाइव्ह करणं हेच त्यांच्या समोरचं मुख्य लक्ष होतं. त्यानंतर पुढच्या काळामध्ये ती परिस्थिती सुधारल्यानंतर 1978 ते 1997 या काळामध्ये जी डेव्हलपमेंट ऑलरेडी त्यांनी कमावलेली होती किंवा केलेली होती, तर ती सस्टेन करण्यासाठी म्हणून ज्या पॉलिसीज त्यांनी राबवल्या, त्यांना एफिशियन्सी ड्रिव्हन एज्युकेशन असं म्हटलंय. तर त्यांनी त्याच्यामध्ये काही चेंजेस केले एज्युकेशन पॉलिसीमध्ये. तर ते एफिशियन्सी ड्रिव्हन एज्युकेशन म्हणून त्याला ओळखले जाते. आणि सध्या 1997 ते 97 पासून आतापर्यंत, तर या काळामध्ये त्याची भरपूर प्रगती झालेली होती.
सिंगापूर हे नावलौकिकाला आलेलं होतं. तर म्हणून आता पुढची पायरी त्याच्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंटची ही पुढची पायरी म्हणून त्यांना त्याच्या इकॉनॉमीला नॉलेज बेस्ड इकॉनॉमी करायचं आहे. तर याच्यासाठी त्यांनी ॲबिलिटी ड्रिव्हन एज्युकेशन ही सिस्टम त्यांनी चालू केली आहे. तर अशा या 3 फेजेसमध्ये जाऊन त्यांनी आपली ही प्रगती केली आहे. तर त्या काळात त्यांनी कुठल्या पॉलिसीज इम्प्लिमेंट केल्या होत्या, त्या इथे मी थोड्याफार सांगतो, की पहिलं, की निरक्षरता वगैरे हे सगळे त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात शाळा बांधल्या. हे फ्री प्रायमरी एज्युकेशन हे फ्री आणि कंपल्सरी केलं आणि द्विभाषी तत्व त्यांनी ठेवलं. सुरुवातीला सगळ्या त्यांचे करिक्युलम प्रायमरी शाळेच्या वगैरे द्विभाषिक तत्वावर चालत होत्या. मालेबरोबरच त्यांनी चायनीज, तामिळ आणि इंग्रजी या सगळ्या भाषांना सारखं महत्त्व दिलं. नंतर टेक्स्ट बुक फॉर ऑल पॉलिसी म्हणून इम्प्लिमेंट करून सगळ्या मुलांना पुस्तकं फ्री मिळतील याची व्यवस्था केली. आणि जे मुलं शाळेच्या अकॅडमिकली जास्त स्ट्रॉंग नसतात आणि ते लवकर शाळा सोडून जातात, तर अशा मुलांसाठी सुद्धा व्होकेशनल स्कूल्स आणि कोर्सेस सुरू केले, ज्याच्यामुळे त्यांच्याकरता एम्प्लॉयमेंटचा प्रश्न त्यांना सोडवता आला. नंतर दुसऱ्या फेजमध्ये ही डेव्हलपमेंट झाल्यानंतर पुढच्या ह्याच्यात क्वालिटी वाढवण्यासाठी ॲबिलिटी बेस्ड करियर पाथ त्यांनी तयार केले, की ज्या ज्या मुलांची जशी क्षमता असेल त्याप्रमाणे त्यांना शिक्षण देण्यासाठी वेगवेगळे करियर पाथ त्यांनी करून दिले. आणि त्याच्यामध्ये सुद्धा स्ट्रीमिंग हा एक प्रकार सुरू केला, की ज्याच्यामध्ये प्रायमरी 3 आणि प्रायमरी सेकंडरी 4 या लेव्हलला त्यांना मुलांचा जो त्या परीक्षेतला रिझल्ट असतो किंवा त्यांचा परफॉर्मन्स असतो त्याच्या बेसिसवरती त्यांना वेगवेगळ्या स्ट्रीम्स मध्ये पाठवायचा त्यांनी उपक्रम सुरू केला. त्यानंतर 1985 पासून त्यांनी मात्र सगळे इंग्रजी हीच एक मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणून सगळ्या स्कूल मधून राबवली. त्याचं नॅशनल करिक्युलम म्हणून त्यांनी सुरू केलं, की सगळ्या देशभर एकाच प्रकारचं शिक्षण क्रम होता आणि नॅशनल लेव्हलला 4 प्रकारच्या त्यांनी प्रायमरी आणि सेकंडरीसाठी 4 प्रकारच्या त्यांनी परीक्षा नॅशनल लेव्हलच्या परीक्षा सुरू केल्या. त्यानंतर या सगळ्या शिक्षण क्रमामध्ये त्यांचा मुख्य जो भर होता, तो थिंकिंग स्किल आणि अंडरस्टँडिंग कन्सेप्ट म्हणजे थिंकिंगचं स्किल वाढवलं पाहिजे आणि कन्सेप्ट मुलांना चांगले समजले पाहिजे, यावरती त्यांनी भर ठेवला. आणि विशेषतः लर्निंग ऑफ मॅथेमॅटिक्स, सायन्स अँड टीचिंग या शब्द याच्यावरती त्यांनी विशेष भर दिला, की मॅथेमॅटिक्स, सायन्स आणि टेक्निकल सब्जेक्ट हे खूप चांगल्या प्रकारे मुलांना यायला पाहिजेत म्हणून. त्याशिवाय त्यांनी आणखी एक भर होता, की नॅशनल स्ट्रेस ऑन नॅशनल एज्युकेशन म्हणजे आपल्या सिंगापूरचा जो विद्यार्थी आहे, तर त्याला आपल्या देशाविषयी अभिमान असला पाहिजे, त्याला आपल्या देशाविषयी पूर्ण माहिती असली पाहिजे, यासाठी त्यांनी एक जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. आणि शिवाय शिक्षणामध्ये वेगवेगळ्या त्यांनी टेक्नॉलॉजीज वापरल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या शिक्षणासाठी, शिक्षण क्षेत्रासाठी लागणारं जे फंडिंग आहे, हे त्यांनी मुक्त हस्ताने दिलं आणि चांगल्या प्रकारे त्या शिक्षण संस्था त्यांनी नावारूपाला आणल्या. त्याचबरोबर याच्यामध्ये त्या शिक्षकांसाठी त्यांनी काय केलं, तर पहिल्यांदा शिक्षक या इतक्या प्रमाणावर लोकांना शिकवायचं म्हणून शिक्षक जे भरपूर संख्येने लागतील, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्यांनी शिक्षकांची रिक्रुटमेंट केली. त्यांच्यासाठी जे त्यांचे एम्प्लॉयमेंट पॅकेजेस होते, हे चांगले अट्रॅक्टिव्ह बनवले, की ज्यायोगे चांगले लोक किंवा चांगले हुशार लोक हे शिक्षण क्षेत्राकडे वळतील. यासाठी त्यांनी त्यांचे चांगले एम्प्लॉयमेंट पॅकेजेस वाढवून दिले. त्यांना प्रोफेशनल ट्रेनिंग देण्याची दरवर्षीची व्यवस्था केली आणि त्यांना प्रत्येकाला एक चांगला करिअर पाथ राहील याची सुद्धा त्यांनी आपल्या व्यवस्थेमध्ये अंतर्भूत केला या व्यवस्थेमध्ये. तर हे सगळं केल्यामुळे त्यांची त्यांना हे जे यश मिळाले शिक्षण क्षेत्रामध्ये जागतिक पातळीवर त्यांना जे यश मिळालं आहे, हे जसं काळपांडे सरांनी सांगितल्याप्रमाणे पिसामध्ये त्यांनी टॉप स्कोअर केला आहे. ट्रेंड्स आणि इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स आणि सायन्स मध्ये त्यामध्येही त्यांनी सायन्स आणि मॅथ्स या दोन्ही विषयांमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी दोन्ही लेव्हलला आणि कन्सिस्टंटली त्यांनी हे टॉप केलेले आहे. आणि शिवाय त्याच्या ज्या 2 युनिव्हर्सिटीज आहेत, नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर आणि नॅशनल नॅनयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, या दोन्ही युनिव्हर्सिटी आज जगातल्या टॉप 150 युनिव्हर्सिटी मध्ये त्यांची गणना होते आणि आशिया खंडातल्या त्या बेस्ट युनिव्हर्सिटी समजल्या जातात. अशी ही त्यांची यशस्वी शिक्षण क्षेत्रातली ही यशस्वी वाटचाल आहे. तर ही अशी वाटचाल केलेली शिक्षण पद्धती आहे. तर त्याची आज कशी परिस्थिती आहे, आजची शिक्षण पद्धती काय आहे, याचा आता आपण थोडासा विचार करू. तर या पद्धतीचं जे आहे मुख्य गायडिंग प्रिन्सिपल किंवा मार्गदर्शक तत्व त्याचं हे आहे, की रगेड इंडिव्हिज्युअलिझम विथ एम्फॅसिस ऑन एक्सलन्स म्हणजे भक्कम व्यक्तिवाद आणि अत्युत्तमेवरती भर. म्हणजे व्यक्तीचं पर्सनॅलिटी किंवा त्याचं पोटेन्शियल हे सर्वार्थाने डेव्हलप झालं पाहिजे, हा त्यांचा मूळ उद्देश आहे. आणि अत्युत्तमतेवर म्हणजे कुठलीही गोष्ट जी आहे ते एक्सलंट असली पाहिजे.
ती साधी चांगली असून चालणार नाही, ती एक्सलंट असली पाहिजे. हा त्यांचा त्याचा या गोष्टीवर त्यांनी भर दिलेला आहे. आणखी हा एक महत्वाचा विचार आहे, की आपल्या शिक्षण संस्थेतून बाहेर पडणारा विद्यार्थी हा कसा असेल, त्याला कुठल्या गोष्टी आल्या पाहिजेत, त्याच्यासाठी त्यांनी त्याच्या क्वालिटीज डिफाईन करून दिली आहे त्याच्यामध्ये. त्याला 21st सेंच्युरी कॉम्पिटन्सीज असं त्यांनी म्हटलेलं आहे, की ह्या 21st सेंच्युरी कॉम्पिटन्सीज ज्या याच्यामध्ये आपल्याला दिसतायत, तर ह्या सगळ्या त्यांना मिळाल्या पाहिजेत. हा हा त्यांचा गोल आहे. म्हणजे हे त्यांनी एक टार्गेट ठरवून दिलंय, की आपल्याकडून आपल्या सिस्टम मधून बाहेर पडणारा विद्यार्थी त्याला ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या आल्या पाहिजे आणि या सगळ्यांच्या सेंटरला म्हणजे कोअरला ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कोअर व्हॅल्यूज त्या सुद्धा त्यांनी त्या स्पेसिफिकली मेन्शन केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मॉरल व्हॅल्यूज आणि एथिक्स याच्यावरती त्यांनी खूप भर दिलेला आहे. तर पूर्ण एज्युकेशन सिस्टमसाठी त्यांनी असे हे टार्गेट घालून दिले आहेत, की आपल्या सिस्टम मधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्याला ह्या सगळ्या कॉम्पिटन्सीज आल्या पाहिजे. म्हणजेच तो 21व्या शतकातली जी आव्हानं आहेत, त्या आव्हानांचा तो सामना करू शकेल. आता आजच्या या शैक्षणिक पद्धतीचा थोडासा आढावा घेताना आपल्याला हे दिसेल, की ही पद्धती जी आहे, ही ब्रिटिश पद्धतीवरती ब्रिटिश एज्युकेशन सिस्टमवरती आधारलेली आहे आणि इव्हॅल्युएशन बेस्ड आहे. म्हणजे याच्यात एक्झामिनेशन्सच्या परीक्षा घेऊन मुलांचा परफॉर्मन्स पाहून त्याच्या बेसिसवरती त्याचं इव्हॅल्युएशन केलं जाते. आणि ही ही एज्युकेशन सिस्टम ही पूर्ण मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशननी रेग्युलेट केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मी आधी जसं म्हटलं तसं मॉरल व्हॅल्यूज, लव्ह अँड प्राईड फॉर नेशन या गोष्टींवरती खूप भर दिला जातो. अगदी सुरुवातीपासून म्हणजे प्री स्कूल पासून ते हायर एज्युकेशन पर्यंत प्रत्येक स्तरावरती त्यांना कुठल्या प्रकारची अचीव्हमेंट करायची आहे या क्षेत्रामध्ये ही त्यांनी त्याचे टार्गेट ठरवून दिलेले आहेत, लक्ष्य ठरवून दिले आहेत आणि ते पूर्ण होण्याचा त्याच्यात कसोशीने प्रयत्न केला जातो. नंतर हे जे सिंगापूरचे सिटिझन्स आहेत, त्यांच्यासाठी त्यांना सिंगापूरचा एक महत्वाचा आणखी जो त्यांना कन्स्ट्रेंट आहे किंवा त्यांचा प्रॉब्लेम आहे, की ती सिंगापूरची लोकसंख्या फार कमी असल्यामुळे तिथे आर्म फोर्सेस मध्ये त्यांना मॅनपॉवरची खूप कमी पडते. यासाठी त्यांनी सिंगापूर सिटिझनसाठी आर्म फोर्सेस मधली किंवा मधली नॅशनल सर्व्हिस ही कंपल्सरी केली आहे. प्रत्येकाला तिथे 2 वर्ष कंपल्सरी सर्व्हिस करावी लागते. एक तर ती आर्म फोर्सेस मध्ये असेल किंवा पोलिसमध्ये असेल किंवा सिव्हिल डिफेन्स मध्ये असेल. तर वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 2 वर्ष ही कंपल्सरी सर्व्हिस त्यांना करावी लागते. तर इथल्या ज्या शाळा आहेत, त्या मोस्टली गव्हर्नमेंट स्कूल्स आहेत किंवा गव्हर्नमेंट एडेड स्कूल्स आहेत. आणि त्याच्यामध्ये जे राबवलं जाते ते करिक्युलम हे नॅशनल करिक्युलम आहे, जे की मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशननी डेव्हलप केलेलं असते. तर या सिस्टममध्ये काही सर्टन स्टेजेसला स्ट्रीमिंग हा त्यांनी प्रकार काढला म्हणजे मुलांचा जो परफॉर्मन्स असतो किंवा ज्या मुलाचे जे अकॅडमिक रिझल्ट्स असतात त्याच्या बेसिसवरती ते ज्या विषयात स्ट्रॉंग असतील त्या विषयामध्ये त्यांना स्ट्रीम केलं जाते. त्या विषयाच्या कोर्सेसमध्ये त्यांना स्ट्रीम केलं जाते. ही एक इथली एक विशेष पद्धती आहे. आणि त्याचबरोबर आता त्यांनी नवीन पद्धती सुरू केली आहे ती सब्जेक्ट बेस्ड बाइंडिंग ज्याच्यामध्ये कुठल्याही विद्यार्थ्याला आपल्या क्षमतेनुसार तो जर एखादा विद्यार्थी चांगला असेल तर त्याला स्टँडर्ड प्रकारचा कोर्स घेता येईल, नॉर्मल कोर्स घेता येईल किंवा त्याला जर वाटत असेल की तो एखाद्या काही विषयामध्ये तो थोडा कच्चा आहे, तर तो त्यामधला लोअर लेव्हलचा म्हणजे फाउंडेशन कोर्स सुद्धा घेण्याची त्याला मुभा आहे. तर अशा प्रकारची सुद्धा इथे सिस्टम त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर याच्या नॅशनल लेव्हलच्या ज्या परीक्षा होतात इथे, तर त्या 4 परीक्षा होतात. प्रायमरी आणि सेकंडरी एज्युकेशन नंतर. तर पहिली परीक्षा आहे प्रायमरी स्कूल लिव्हिंग एक्झाम PLSE ही ऍट द एंड ऑफ प्रायमरी 6 ही परीक्षा घेतली जाते. त्यानंतर दुसरी परीक्षा होती ती सिंगापूरची सिंगापूर कॅम्ब्रिज जनरल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन म्हणजे GCEN. तर या नॉर्मल या या ब्रांचमध्ये त्यांनी 2 ब्रांचेस दिलेल्या सब ब्रांचेस दिल्यात. एक आहे अकॅडमिक आणि दुसरी आहे टेक्निकल. तर या सेकंडरीचे 4 वर्षाचा हा जो कोर्स आहे, तो हा 2 भागात विभागला आहे. जे GEC नॉर्मल किंवा GEC टेक्निकल अशा 2 भागात ती 2 भागात ही परीक्षा होते. त्यानंतर त्याच्या पुढली परीक्षा आहे ती केम्ब्रिज जनरल सर्टिफिकेशन एज्युकेशन ऑर्डिनरी GECO. ही परीक्षा म्हणजे साधारण आपल्याकडे जशी 10वी परीक्षा आहे, तशा प्रकारची परीक्षा आहे, जी की सेकंडरीच्या 4 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर ह्या नॉर्मल या
नॉर्मल चॅनल मधून येणाऱ्या विद्यार्थ्यांकडनं 5 वर्ष लागतात. एक्सप्रेस स्ट्रीम मधून येणाऱ्या विद्यार्थ्यांना 4 वर्ष लागतात. म्हणून त्यानंतर होणारी ही परीक्षा आहे GCEOची. ही परीक्षा पास केल्यानंतर त्यांना ज्युनियर कॉलेजला जाता येते. नंतर पुढली एक परीक्षा आहे ती सिंगापूर कॅम्ब्रिज जनरल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन ऍडव्हान्स, ज्याला GCA असं म्हणतात. तर ही परीक्षा साधारण ज्युनियर कॉलेज किंवा इंटिग्रेटेड प्रोग्राम संपल्यानंतर होते आणि ही युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन होण्यासाठी ही परीक्षा पास करणं आवश्यक असते. तर ह्या तिथल्या 4 नॅशनल लेव्हलच्या परीक्षा आहेत. हा तिथला एका प्रायमरी शाळेचं हे तिथलं दृश्य आहे. आणि आता प्रायमरी एज्युकेशनचा जर आपण तिथला विचार केला फक्त प्रायमरीचा, तर तिथले प्रायमरी लेव्हल्स 1 ते 6 हे आहेत. तर याच्या आधी प्री स्कूल्स असतात, पण त्या या डिस्कशन मध्ये मी घेतल्या नाहीये. तर प्री स्कूल 3 वर्ष ते पण असतात. पण प्रायमरी स्कूल लेव्हल्स 1 पासून 6 पर्यंत असतात. त्याच्यामध्ये साधारण 7 ते 13 या वयोगटातले विद्यार्थी त्या लेव्हलला असतात. तर यामध्ये जसं मी आधी म्हटलं, हे प्रायमरी एज्युकेशन कंपल्सरी आहे आणि फ्री आहे. आणि याच्यामध्ये जे शिकवले जाणारे विषय आहेत, हा इंग्लिश लँग्वेज आहे, मदर टंग लँग्वेज आहे, मॅथमॅटिक्स आहे, सब्जेक्ट बिसाइड्स सायन्स, सोशल स्टडीज, सिव्हिक्स, मॉरल एज्युकेशन, म्युझिक, आर्ट, क्राफ्ट्स वगैरे अनेक प्रकारचे, हेल्थ एज्युकेशन आणि फिजिकल एज्युकेशन, असे अनेक प्रकारचे विषय या प्रायमरी लेव्हलला शिकवले जातात. या प्रायमरी लेव्हलचे पहिले 4 वर्ष जे असतात, ते त्यांना कॉमन करिक्युलम असतो, सगळ्यांना सारखाच असतो आणि तो फाउंडेशन स्टेज समजला जातो. आणि पुढच्या 2 वर्षाचे त्याच्या आधी विद्यार्थ्यांचं स्ट्रीमिंग केलं जाते आणि त्यांच्या ॲबिलिटी प्रमाणे, त्यांच्या ॲप्टिट्यूड प्रमाणे त्यांना त्या विषयाच्या स्ट्रीम्स मध्ये ते टाकले जाते. त्याला ओरिएंटेशन फेज म्हणतात. ते प्रायमरीचे शेवटचे 2 वर्ष असतात. आणि हे झाल्यानंतर 6 वर्षे प्रायमरीचे संपल्यानंतर प्रायमरी स्कूल लिव्हिंग एक्झाम ही परीक्षा होते. त्या परीक्षेचा फॉर्मॅट हा मल्टी चॉईस क्वेश्चन्स असा असतो, MCQ फॉर्मॅट असतो. आणि त्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज आणि रिस्पेक्टिव्ह मदर टंग आणि मॅथमॅटिक्स आणि सायन्स या विषयावरती ही परीक्षा घेतली जाते. PSLC विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये ही अतिशय महत्वाची परीक्षा आहे, कारण यानंतरच त्याचं करिअर ठरते. हा तिथल्या एका क्लासमधला आणखी एक फोटो मी इथे टाकलाय, तो यासाठी की म्हणजे ही कसं थोडंसं इन्फॉर्मल वातावरण आहे, त्याच्यावरून आपल्याला कळतं की हे मुलं असे एका, आपण टिपिकली जसं एखाद्या क्लास मध्ये बसतो, तिथे एक टीचर क्लास याच्या समोर उभा आहे आणि एका शिस्तीत त्याच्या मागे बाकांवरती मुलं बसले आहेत, असा हा क्लास नाहीये. इथे मुलं राऊंड एका सर्कल मध्ये बसून काहीतरी डिस्कस करतायत, एक जण तिथे प्रेझेंटेशन देतोय आणि हा त्यांचा शिक्षक जो आहे हा फक्त तिथून ऑब्झर्व्ह करतो आहे. तर हा तिथल्या याचं एक पण वैशिष्ट्य म्हणता येईल, की हे अशा प्रकारचं शिक्षण तिथे दिलं जाते. तर हे झालं प्रायमरीचं शिक्षण. आता अ, आता आपण सेकंडरी एज्युकेशन बद्दल म्हणजे माध्यमिक शिक्षणाकडे वळू. तर माध्यमिक शिक्षणाच्या आधी इथे एबिलिटी बेस्ड मल्टिपल पास सिस्टम आहे. तर आता हा चार्ट तुम्हाला कदाचित पूर्ण व्यवस्थित दिसत नसेल. हा चार्ट तुम्हाला दिसतोय का? हा खूप लहान दिसत असेल तुम्हाला, पण तो मला मोठा करता येईल की नाही मला माहित नाही. हॅलो? नाही, मोठा नाही करता येणार. मोठा एक नाही करता येणार. तर ठीक आहे, मी याच्यावरूनच तुम्हाला फक्त एवढं समजावू शकतो, की हे खाली जे 2 बॉक्सेस दिसतायत, तर खाली पहिले प्रायमरी एज्युकेशनचे आहेत. प्रायमरी एज्युकेशन 1 to 6 आणि त्याचा हा प्रायमरी लिव्हिंग एक्झामिनेशनचा हा दुसरा बॉक्स आहे. आणि त्याच्यानंतर प्रायमरी स्कूल लिव्हिंग एक्झामिनेशन नंतर आपल्याला 4 प्रकारचे आपल्याला पुढे जाणारे मार्ग दिसतात. तो पहिला मार्ग एक्सप्रेस मार्ग आहे. तो 4 वर्षाने जाऊन त्याच्यानंतर तो O लेव्हलला पोहोचतो. तिथून सरळ ज्युनियर कॉलेज वरून GCA लेव्हलला पोहोचतो. हा एक्सप्रेस मार्ग आहे. हा याला हे जे मिडल स्कूलचं एज्युकेशन आहे, हा 4 वर्षात पूर्ण करणारा हा मार्ग आहे. त्याच्यानंतर अ, हे प्रायमरी स्कूल लिव्हिंग एक्झाम मध्ये ज्यांना चांगले मार्क मिळतात, त्याच विद्यार्थ्यांना या कोर्समध्ये स्ट्रीम केलं जाते. नंतर जे थोडे कमी स्कोर घेणारे विद्यार्थी असतात, तर त्यांच्यासाठी हा नॉर्मल कोर्स दिला जातो. हा जो आपल्याला मध्ये बॉक्सेस दिसतायत या नॉर्मल कोर्सच्या. तर त्याच्यामध्ये 1 वर्ष त्यांना आणखी घेऊन तिथे त्यांना O लेव्हलच्या परीक्षेपर्यंत पोहोचता येते. आणि त्यानंतर मग पुढे त्या पॉलिटेक्निकला किंवा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या कोर्सेसला जाऊन किंवा ज्युनियर कॉलेजला जाऊन ते पुढे A लेव्हलची परीक्षा देऊन युनिव्हर्सिटीला जाऊ शकतात. आणि तिसरा मार्ग म्हणजे तिथले जो इंटिग्रेटेड कोर्स आहे. हा इंटिग्रेटेड कोर्स हा प्रायमरी स्कूल लिव्हिंग एक्झामिनेशन नंतर डायरेक्ट एक कोर्स असतो. हा 6 वर्षाचा कोर्स आहे
आणि हा प्रायमरी स्कूल लिव्हिंग एक्झामिनेशन मध्ये ज्यांना 10% मधले त्यातल्या 10% टॉपर लोकांना या कोर्सला ऍडमिशन्स मिळतात आणि ते हा कोर्स घेऊन डायरेक्ट जीईसी ए लेव्हलच्या परीक्षेपर्यंत जाऊ शकतात. आणि त्याच्यात काही याच्यामध्ये या एक्सप्रेस कोर्स मधून सुद्धा 2 वर्षानंतर त्या चांगल्या टॉपर्सला या इंटिग्रेटेड कोर्सला जॉइन करता येते. असा हा त्यांचा एबिलिटी बेस्ड पाथ त्यांनी दिलेला आहे, की जे ज्या मुलांचे जे परीक्षेचे रिझल्ट्स असतात किंवा त्याचे जे टक्केवारी त्यांना मिळते, त्याच्या बेसिसवरती या कोर्सेसला स्ट्रीमिंग केलं जाते. तर हे इथे मी त्याचे एक थोडंसं वर्णन केलेलं आहे याच्यामध्ये, की हा स्पेशल किंवा एक्सप्रेस कोर्स आपण जो पाहिला, की 4 वर्षाचा, हा 4 वर्षाचा कोर्स आहे. अकॅडमिकमध्ये हा मोस्ट इंटेन्सिव्ह असा कोर्स आहे आणि इट लीड्स टू जी-सी-ई-ओ एक्झामिनेशन. त्यानंतर नॉर्मल अकॅडमिक जे आहे, हाही पण 4 वर्षाचा कोर्स आहे, पण हा जी-सी-एन लेव्हलच्या एक्झामिनेशन पर्यंत पोहोचतो आणि त्यामध्ये चांगलं करणाऱ्या लोकांना आणखी 1 वर्ष देऊन पुढे परत जी-सी-ओ लेव्हलच्या परीक्षेला जाता येते. आणि तसाच हा नॉर्मल टेक्निकल स्ट्रीमचा आहे, की हा पण 4 वर्षाचा कोर्स आहे आणि हा पास केल्यानंतर इथून पुढे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना टेक्निकल एज्युकेशनमध्ये पुढे जाता येते, की जे की आय-टी आहे, त्याची इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, त्याचे इंडस्ट्री स्पेसिफिक असे काही डिप्लोमा कोर्सेस आहेत. त्या कोर्सेसला त्यांना जाता येते किंवा पुढे पुढे जाऊन पॉलिटेक्निक जॉइन करून 3 वर्षाचे फुल टाईम डिप्लोमा कोर्सेस सुद्धा जॉइन करतायत आणि तिथून सुद्धा त्यांना पुढे युनिव्हर्सिटीला जाण्याचा एक मार्ग आहे. आणि शेवटचा म्हणजे इंटिग्रेटेड प्रोग्राम. हा जो प्रोग्राम आहे, हा मी जसं म्हटलं हा 6 वर्षाचा प्रोग्राम आहे. पी-एस-एल-ई नंतर हा डायरेक्टली इंटिग्रेटेड कोर्स हा चालू होतो आणि तो डायरेक्ट या लोकांना जी-सी-ओ लेव्हलची परीक्षा द्यायची गरज पडत नाही. ते डायरेक्ट जी-सी-ए लेव्हलच्या परीक्षेपर्यंत जाऊन पोहोचतात. आणि तिथे जाण्यासाठी पी-एस-एल-ईचे जे टॉप 10% लोक असतात त्यांना ऍडमिशन मिळते किंवा एक्सप्रेस रूटमधून आलेल्या सेकंडरी 3 पासूनच्या काही टॉपर्सना या कोर्सला ऍडमिशन मिळू शकते. आता हा एक त्यातला एक मी फोटोग्राफ मुद्दाम टाकलाय, की हा एक मला असं वाटतं, की हा फोटोग्राफ एक फार बोलका फोटोग्राफ आहे, की इथे तुम्ही बघाल तर त्या शिक्षकाने काहीतरी प्रश्न विचारला आणि सगळीच मुलं हात वरती करतायत. म्हणजे हे त्या शिक्षण पद्धतीचं एक यश दाखवते, की जे काही शिकवलं जातंय त्या मुलांना सगळ्यांनाच ते व्यवस्थित समजतंय असं या चित्रावरून दिसतंय. आता आपण तिथल्या शिक्षण पद्धतीचा विचार करताना टीचिंग मेथड्सचा पुढचा टीचिंग मेथड्सचा विचार करू, की तिथले ज्या टीचिंग मेथड्स आहेत, ते पेडागॉजिकल प्रॅक्टिसेस, तर त्याच्यामध्ये जे अंडरलाईंग त्यांनी प्रिन्सिपल्स दिले आहेत, हे साधारण आपल्याकडे असतात तसेच आहेत, की अंडरस्टँडिंग सब्जेक्ट मॅटर अँड गोल्स, अंडरस्टँडिंग स्टुडंट्स अँड लर्निंग, अंडरस्टँडिंग टीचिंग अँड सिंगापूर करिक्युलम फिलॉसॉफी. तर हे सगळे समजून घेऊन किंवा हे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन शिक्षकांनी आपल्या मुलांना शिकवायचं असते. आता इथल्या शिक्षक जे आहेत, हे शिक्षक कोण होते, त्यांच्या क्रायटेरिया काय आहेत, हे इथे मी थोडक्यात दिलेलं आहे, की इथे जी शिक्षकांची रिक्रुटमेंट होते, ही प्रोसेस खूप रिगरस प्रोसेस आहे आणि त्याच्यासाठी लागणारं क्वालिफिकेशन हे बॅचलर्स डिग्री आहे आणि तो जर पब्लिक किंवा इंटरनॅशनल स्कूलमध्ये जर नोकरी करायची असेल, तर डिग्री इन एज्युकेशन ऑर सब्जेक्ट एरिया इज स्ट्रॉंगली प्रिफर्ड. म्हणजे आपल्याकडे जशी बी-एडची डिग्री असते, तशा प्रकारची डिग्री त्यांना लागते आणि हे हे ही नुसती डिग्रीच नाही तर हे लोक जे सिलेक्ट होत असतात यांना त्याच लोकांना फक्त कन्सिडर केले जाते, की याच्यात टॉप थर्ड आपल्या स्कूल ग्रॅज्युएट्स म्हणजे 1/3 पहिल्या 33% मध्ये जे येणारे टॉपर्स आहेत त्या स्कूल ग्रॅज्युएट्स मधले त्यांनाच फक्त कन्सिडर केले जाते आणि शिवाय त्यांनी सिंगापूर ए लेव्हलच्या परीक्षेमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे स्कोअर केलेला असला पाहिजे. असे रिगरस त्या प्रकारचे फिल्टर्स त्यांनी येथे लावले आहेत शिक्षक होण्यासाठी. आणि जर ई-एस-एल म्हणजे इंग्लिश ॲज अ सेकंड लँग्वेज म्हणून जर शिकवायचं असेल, तर त्यासाठी बॅचलर्स डिग्री लागते आणि त्याच्याशिवाय ॲडिशनली टी-ई-एफ-एल सर्टिफिकेशन म्हणजे टीचिंग इंग्लिश ॲज फॉरेन लँग्वेज याचं सर्टिफिकेशन ते ग्लोबली एक्सेप्टेड असते, तर ते सर्टिफिकेट सुद्धा लागते. तर अशा प्रकारे ही टीचर्सची त्याची रिक्रुटमेंट प्रोसेस आहे आणि त्याच्या रिक्वायरमेंट्स आहेत. आणि ते टीचर्स एकदाच रिक्रूट झाल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग्स दिले जातात आणि त्यामध्ये एक ते डिफरन्शिएटेड इन्स्ट्रक्शन्स म्हणजे वेगवेगळ्या क्षमतेच्या विद्यार्थ्यांना, वेगवेगळ्या स्ट्रीम्स मधल्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिकवावं याचं स्किल देणारं विशेष ट्रेनिंग त्यांना दिलं जाते आणि टेक्नॉलॉजी कशी वापरायची हे पण त्यांना शिकवलं जाते. आणि टीचर्सला इक्विप करण्यासाठी आणखी त्यांनी काय त्याच्यासाठी सुविधा केल्या, की त्यांच्या करियर पाथ चांगले करून दिलेले आहेत.
आणि त्यांच्या कोलॅबोरेटिव्ह लर्निंग स्ट्रॅटेजीसाठी त्यांच्यामध्ये संवाद घडवून आणला जातो, की टीचर्स एकमेकांमध्ये एकमेकांमध्ये संभाषण करून किंवा एकमेकात मध्ये बोलून आपले अनुभव वगैरे शेअर करतात आणि त्याच्यामध्ये कोलॅबोरेटिव्ह अशा लर्निंग स्ट्रॅटेजीज मिळवल्या जातात. नंतर नॅशनल किंवा नॅशनल एज्युकेशन वरती यांना खूप भर दिला जातो आणि न्यू टेक्नॉलॉजी वापरण्यावरती भर दिला जातो. आणि या सगळ्यासाठी त्यांनी त्यांना फ्रीडम मिळावं म्हणून शाळांना सुद्धा बऱ्यापैकी ऑटोनॉमी दिली आहे, की तिथलं करिक्युलम ते काही प्रमाणात ते ठरवू शकतात. त्याच्यामध्ये फ्लेक्सिबिलिटी आहे आणि इथले जे याचे पॅकेजेस असतात, शिक्षणाच्या जे पेडागॉजी पॅकेजेस हे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन हे शाळांना पुरवत असते. त्याची डिलिव्हरी शाळांकडे होत असली तरी ही म्हणजे पॅकेजेस जे बनवले जातात ते मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन हे करत असते. आता सिंगापूरचं शिक्षण म्हटलं की सिंगापूर मॅथ हा विषय आलाच. कारण या मॅथ्सच्याच जोरावरती सिंगापूरने जसं शिक्षण क्षेत्राचं जग काबीज केल्यासारखं झालंय. तर या सिंगापूर मॅथ विषयी आपण थोडंसं बोलू, की हा प्रोग्राम जो आहे हा 1982 साली इंट्रोड्यूस केला गेला सिंगापूरमध्ये. आणि हा प्रोग्राम काय तर हे एक अमलगमेश आहे. ग्लोबल आयडियाज डिलिव्हर्ड ॲज अ हायली इफेक्टिव्ह प्रोग्राम. या ग्लोबल आयडियाज ज्या शिक्षणाच्या टीचिंगच्या आहेत त्या एकत्र करून त्याचं अमलगमेशन करून हा प्रोग्राम बनवण्यात आला आहे. आणि त्याचा टेक्निक हे आहे की एक स्पायरल करिक्युलम बनवलं जाते, ज्याच्यामध्ये पहिले 3 स्टेजेसमध्ये हे दिलं जाते, की पहिल्यांदा मटेरियल बेस्ड इन लॉजिकल सिक्वेन्स, की इनिशियली कन्सेप्ट इज एनॅक्टेड विथ कॉन्क्रीट मटेरियल्स. कॉन्क्रीट मटेरियल्स देऊन ते त्यांना कन्सेप्ट समजावून सांगतात. तो एकदा कन्सेप्ट समजला, की त्यानंतर त्याचे मॉडेल्स पिक्चर्सच्या स्वरूपात किंवा आकृत्याच्या स्वरूपात त्यांचे मॉडेल दिले जातात. आणि नंतर शेवटी ते संपल्यानंतर मग एक ॲब्स्ट्रॅक्ट नोटेशन्स किंवा लिखित स्वरूपात किंवा त्या सायन्सच्या स्वरूपात प्लस मायनस वगैरे अशा स्वरूपात त्याचे प्रॉब्लेम्स प्रेझेंट केले जातात. तर हा सिक्वेन्स वापरून त्यांना असं रिसर्चनी हे दाखवून दिलंय की या सिक्वेन्सनी जर त्यांना मुलांना शिकवलं, त्यांचं शिक्षण खूप चांगलं होते. त्यांना त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजतात. आणि सिंगापूर मॅथ्सचं जे यश आहे, हे त्याचं प्रतीक आहे, की यावरून आपल्याला समजते की ही पद्धती खूपच इफेक्टिव्ह झालेली आहे. याचा आणि ही जी पद्धती आहे ही नॅशनल मॅथेमॅटिक्सच्या करिक्युलम मध्ये आहे सिंगापूरच्या. आणि ती किंडरगार्टन पासून तर 6th ग्रेड पर्यंत प्रायमरीच्या या पद्धतीने मॅथ्स त्यांना शिकवलं जाते. म्हणूनच सिंगापूरचे विद्यार्थी हे मॅथ्स मध्ये खूप स्ट्रॉंग आहेत. आता त्यांच्यासाठी कुठल्या प्रकारच्या स्पेशल स्कीम्स वापरल्या जातात त्याच्यात एक थोडक्यात मी त्या काही स्कीम्स सांगतो त्यातल्या, की स्टुडंट्स लर्निंग स्पेस नावाचा त्यांचा एक प्रोग्राम आहे. हा एक मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनचं ऑनलाईन पोर्टल आहे. त्याचे टूल्स विथ टूल्स अँड करिक्युलम अलाइन्ड रिसोर्सेस फॉर ऑल स्टुडंट्स. हे जे याचे टूल्स आहेत आणि कंटेंट आहे करिक्युलम अलाइन्ड आहे. आणि हे याच्यासाठी आहे की याचा पर्पज आहे की द स्टुडंट्स कॅन लर्न ॲट देअर ओन पेस अँड कोलॅबोरेटिव्ह, म्हणजे एकमेकात चर्चा करून आणि स्वतःच्या पेसनी ते शिकू शकतात. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आपल्या शिक्षणाविषयी ते स्वतःची ओनरशिप घेऊ शकतात, की माझ्या शिक्षणासाठी मी जबाबदार आहे. मी त्याच्यासाठी प्रयत्न करेन आणि या पोर्टलच्या थ्रू मी शिकेल. असं त्यांना त्याचा वापर करता येतो. त्याच्यासाठी हे आहे. तर जसं आपण 21st सेंच्युरीच्या कॅपॅबिलिटीमध्ये म्हटलं होतं, की त्याच्यात सेल्फ लर्निंग हा एक फार महत्वाचा भाग आहे. तर तो भाग त्यांना करता यावा त्याच्यासाठी हे पोर्टल SLS हे पोर्टल त्यांनी बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये हे पोर्टल प्रायमरी ते प्री युनिव्हर्सिटी या सगळ्या लेव्हलच्या मुलांसाठी हे पोर्टल अवेलेबल असते आणि सगळेजण त्याचा उपयोग करू शकतात. आणि शिवाय हे पोर्टल जे बनवलं आहे हे टीचर्स आणि स्टुडंट्स यांनी कोलॅबोरेट करून कलेक्टिव्हली बनवलेलं पोर्टल आहे. त्याच्यामुळे त्याच्यात सगळ्यांच्या रिक्वायरमेंट्स, आयडियाज याच्यामध्ये अंतर्भूत झालेल्या असतात. हे 21st सेंच्युरी कॉम्पिटन्सी शिकवण्याच्या भागाचा एक त्याचाच एक भाग म्हणून हे पोर्टल आहे. आणि याच्यामुळे शिक्षकांना सुद्धा बऱ्या बऱ्याच वेगळ्या प्रकारचे रेंज ऑफ टूल्स अँड कस्टमाइज अँड क्रिएट मिनिंगफुल लर्निंग एक्सपिरियन्सेस म्हणजे त्यांच्या कामामध्ये या टूलचा सुद्धा खूप उपयोग होतो शिक्षकांना. कुठल्याही एड्युसेव्ह प्युपिल्स फंड स्कीम. तर ही स्कीम आहे की मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे जे खर्च येत असतात शिक्षण क्रमाच्या दरम्यान, तर त्यांना फंडिंग करण्यासाठी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशननी बनवलेली ही स्कीम आहे. आणि ही प्रत्येक प्रकारच्या म्हणजे सगळ्या सिंगापूर सिटीजन जे विद्यार्थी आहेत त्यांना ही स्कीम ऍप्लिकेबल असते. त्यांच्या नावाने एक
फंड अकाउंट उघडला जातो, एड्युसेव्ह म्हणून एक अकाउंट उघडला जातो आणि त्या अकाउंटमध्ये मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन ह्या त्याच्या रकमा त्याच्या कॉन्ट्रीब्युशनच्या रकमा डायरेक्टली क्रेडिट करत असते. तर याच्यामध्ये जे जे सिंगापूरचे विद्यार्थी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन फंडेड स्कूल्समध्ये शिकत असतात, तर त्यांना अॅन्युअल कॉन्ट्रिब्युशन्स मिळतात. स्टार्ट त्यांची प्रायमरी शाळा सुरू झाल्यापासून तर त्यांचं कंप्लीट सेकंडरी एज्युकेशन होईपर्यंत दरवर्षी त्यांना या अकाउंटमध्ये फंडिंग मिळत असते. हे विद्यार्थी जर एमओई फंडेड स्कूल्स मध्ये नसतील, इतर स्कूल्स मध्ये असतील, जसे की प्रायव्हेट मदरसा म्हणा किंवा दुसऱ्या प्रायव्हेटली फंडेड स्कूल्स, तरी त्यांना सुद्धा ही फॅसिलिटी अवेलेबल आहे. पण फक्त ती त्यांच्या 7 वर्ष वयापासून 16 वर्षाच्या वयोगटापर्यंत ही फॅसिलिटी त्यांना अवेलेबल आहे. आणि त्याच्यामध्ये साधारण प्रायमरी स्टुडंटसाठी साधारण $230, सेकंडरी स्टुडंटसाठी $290 वगैरे अशा प्रकारच्या अमाउंटचं फंडिंग त्यांना दरवर्षी दिलं जाते. आणि ह्या ज्या फंड्स असतात, या कशासाठी वापरतात तर पुष्कळदा जसे काही असे खर्च असतात, की एखाद्या करिक्युलम मध्ये जसं फॉरेन टूर इन्व्हॉल्व्ड आहे. फॉरेनच्या कुठल्यातरी शाळेला किंवा कॉलेजला भेट द्यायचं अशी स्कीम आहे. तर त्याच्यासाठी जो खर्च लागतो, तर तो खर्च भागवण्यासाठी या अमाउंटचा उपयोग केला जातो. शिवाय जे इतर विद्यार्थी जे असतात, म्हणजे आपण ज्यांना दिव्यांग म्हणतो किंवा डिफरंटली एबल्ड स्टुडंट्स असतात, तर त्यांच्यासाठी सुद्धा वेगळ्या प्रकारच्या शाळा आहेत. नवीन 19 गव्हर्नमेंट फंडेड एज्युकेशन स्कूल्स आहेत आणि 12 सोशल सर्व्हिसच्या इन्स्टिट्यूट्स आहेत. अशा प्रकारच्या शाळा त्यांना शिक्षण देत असतात आणि त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज तिथे आहेत. जशा सेन्सरी इंटिग्रेशन रूम्स आहेत, हायड्रोथेरपी, थेरपी रूम्स, इंडोर म्हणजे त्यांना ज्या फिजिकल याच्या दृष्टीने त्यांना ज्या जे काही फॅसिलिटीज लागतात, त्या फॅसिलिटी त्या शाळांमध्ये प्रोव्हाईड केलेल्या असतात. त्यांना सुद्धा शिक्षण देण्याचा इथे मार्ग आहे. तर आता या सगळ्या पद्धतीने बघितल्यानंतर आपल्याला हे दिसून येईल, की आपल्याला याच्यामध्ये असे कुठले फीचर स्टँड आउट होतात, की हो हे काहीतरी याच्यात चांगलं आणि वेगळं दिसतंय. तर मला जे वाटलं हे मी इथे हे फीचर्स लिहिले आहेत. अर्थात मी जसं आधी जसं म्हटलं, मी काही शिक्षण क्षेत्रातला ज्ञानकार किंवा शिक्षण क्षेत्र जाणणारा असा कोणी नाही. एक लेमॅन म्हणून मला जसं वाटलं तसं हे मी लिहिलंय. याच्यात जर काही चूक असेल तर आपण ती माफ करावी किंवा करेक्शन करून घ्यावी. तर फीचर्स हे जे मला असं वाटतं, की जे स्टँड आउट फीचर्स आहेत ते हे आहेत, की पहिलं तिथे मेरिटोक्रसी आहे. एम्फसिस ऑन एक्सलन्स ही एक फार चांगली गोष्ट आहे. त्याच कारणामुळे त्यांच्या जी प्रगती होते भराभर, त्याला हे एक महत्वाचं कारण आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे हाय प्रायोरिटी अँड फंडिंग फॉर क्वालिटी एज्युकेशन. या सिंगापूरच्या सरकारने तिथे शिक्षणाला खूप प्रायोरिटी दिलेली आहे आणि फंडिंग सुद्धा खूप चांगल्या प्रमाणावर तिथे होते शिक्षा याच्यावरती. हे दुसरं आहे. तिसरं प्रायमरी एज्युकेशन हे कंपल्सरी केलेलं आहे. कंपल्सरी असल्यामुळे तिथे शिक्षणाचा प्रसार चांगला आहे. निरक्षरता एकदम तिथे कमी झालेली आहे. नंतर हे महत्वाचं मला जास्त वाटतं, की एम्फसिस ऑन मॉरल व्हॅल्यूज राइट फ्रॉम द प्री स्कूल थ्रू सेकंडरी स्कूल अँड ऑल राउंड डेव्हलपमेंट ऑफ स्टुडंट्स रिस्पॉन्सिबल डिसिप्लिन सिटिझन्स. तर मॉरल व्हॅल्यूज वरती त्यांनी खूप भर दिला आहे. अगदी प्री स्कूल पासून तर हायर एज्युकेशन पर्यंत सगळीकडे. नंतर ॲबिलिटी बेस्ड फ्लेक्सिबल एज्युकेशन हा एक वेगळा प्रकार तिथे आहे, की जशी क्षमता असेल त्याप्रमाणे त्याला वेगवेगळ्या एज्युकेशन पाथमध्ये जाता येईल. ही आहे आणि स्ट्रीमिंग केलं जाते, की ज्याची जी स्ट्रेंथ आहे, त्या स्ट्रेंथमध्येच त्याला शिक्षण पुढे घ्यावं, या दृष्टीने त्या स्टुडंट्सला वेगवेगळ्या स्ट्रीम्समध्ये टाकलं जाते, त्यांच्या रिझल्ट्सवर अवलंबून. आणि नंतर स्पेशल टेक्निक्स मॅथ्स आणि सायन्स सारख्या सब्जेक्टसाठी जे स्पेशल टेक्निक वापरले आहे, ही त्यांची एक खासियत आहे. त्याशिवाय आणखी एक महत्वाची गोष्ट सिंगापूर एज्युकेशन मध्ये मला आढळली, ती ही आहे, की आपल्याकडे जे थोडे अकॅडमिकली कमकुवत विद्यार्थी असतात, जे की आपलं शिक्षण पूर्ण करू शकत नाही. एक तर त्यांना म्हणजे आर्थिक कारणांनी असेल किंवा इतर कारणांनी करता येत नसेल किंवा अकॅडमिकली ते तेवढे स्ट्रॉंग नसतात. तर असे जे स्कूल ड्रॉपआउट्स होतात, तर त्याच्यासाठी त्यांनी खूप चांगले व्होकेशनल कोर्सेस काढले आहेत. त्यांना चांगल्या रिस्पेक्टेबल त्यांना जॉब करता येतात आणि पुढे त्यांना स्वतःचे व्यवसाय सुद्धा उभे करता येतात. अशा प्रकारच्या स्कीम्स त्यांनी या लोकांसाठी काढल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या जे अट्रिशन आहे, स्कूलमधून ड्रॉपआउट होण्याचं प्रमाण हे खूप त्यांच्याकडे कमी आहे. नंतर डेव्हलपिंग सेन्स ऑफ प्राईड फॉर द नेशन अँड अवेअरनेस अबाउट द ड्युटीज टुवर्ड्स सेल्फ, फॅमिली, सोसायटी अँड नेशन. तर म्हणजे एक देशाचा चांगला नागरिक कसा असला पाहिजे याच्यावरती त्यांनी खूप भर दिलेला आहे आणि मला ही गोष्ट फार महत्वाची वाटते. आणि ओव्हरऑल सगळं एकंदर बघितलं तर ही खूप चांगल्या अशा वेल रिसर्च आणि फोकस प्लॅनिंग आहे आणि त्याचं एक्झिक्युशन सुद्धा खूप मेटिक्युलस रीतीने होते. आणि त्याचं टार्गेट हे आहे, की दे ऑलवेज स्ट्राईव्ह टू अचीव्ह ऑल राउंड एक्सलन्स इन व्हॉट एव्हर दे डू. तर त्याच्यामुळे हे त्यांचे अगदी स्टँड आउट फीचर्स आहे असं मला वाटते.
परंतु आता नाण्याची दुसरी बाजू, ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. आता आपल्याला हा सगळीकडे हा जो झगमगाट दिसतोय, म्हणजे सगळंच काही अलबेल आहे, हा असा त्याचा अर्थ नाहीये. या सिस्टम मध्ये सुद्धा काही कमी आहेत आणि त्या कमी ज्याबद्दल पालकांना जी थोडी कन्सर्न वाटते, त्या यापुढे मी दिल्या आहेत. त्या ह्या की याच्यामध्ये झालं काय, की ही एक्झामिनेशन ओरिएंटेड सिस्टम असल्यामुळे देअर इज टू मच एम्फॅसिस ऑन रोट लर्निंग अँड मेमोरायझेशन. परीक्षा म्हटली की त्यातलं पाठांतर आलं आणि सगळं ते लक्षात ठेवून ते लिहिणं हा प्रकार त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती खूप जास्त भर दिला गेला आहे. आणि ही सिस्टम अतिशय स्ट्रेसफुल आहे. कॉम्पिटिशन इतकी भयंकर जास्त आहे, की मुलांवर त्या सगळ्या सिस्टमचा खूप स्ट्रेस येतो आणि त्याच्यामुळे हाय प्रोपोर्शन ऑफ स्टुडंट्स सफर फ्रॉम एन्झायटी. याचा एक रिसर्च सुद्धा झाला होता. तर त्या रिसर्चमध्ये असं आढळून आलं, की जवळपास सिंगापूरच्या जवळपास 80% विद्यार्थ्यांनी हे कबूल केलं, की आम्हाला परीक्षेच्या वेळेस खूप त्याचं टेन्शन येते, एन्झायटी लेव्हल आहे म्हणून. आणि या कारणाने काही अशा सुसाईडच्या सुद्धा केसेस इथे घडलेल्या आहेत. आणि दुसरा त्याचा परिणाम असा होतो, की त्या मुलांच्या मनावर त्याचा असा परिणाम होतो, की त्यांना आपली नेटवर्थ जी आहे, आपली वर्थ ही फक्त आपल्याकडे आपला जो अकॅडमिक रिझल्ट आहे एवढीच आहे, असं मुलांना वाटायला लागते. नंतर मेरिटोक्रेसी ही इन प्रिन्सिपल ही जरी खूप चांगली सिस्टम असली, तर की ज्याच्यात टॅलेंट आणि एबिलिटी विल पेव्ह द वे फॉर सक्सेस. पण याचा दुसरा परिणाम असा होतो, की जे मुलं याच्यातून सक्सेसफुल पुढे होऊन पुढे जातात, तर त्यांना चांगल्या मोठ्या लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळतात. आयुष्यात ते खूप पुढे येतात आणि आर्थिकदृष्ट्या त्यांची परिस्थिती खूप परत सुधारते आणि बाकीचे हे लोक मागे पडतात. त्याच्यामुळे सिस्टममध्ये आधीच असलेली जी इनइक्वालिटी आहे, असमानता, ही या मेरिटोक्रेसीच्या सिस्टममुळे जास्त वाढते. असंही त्याच्यावरती एक ऑब्जेक्शन आहे. नंतर करियर पाथ. आपण जसं बघितलं, की पी-एस-एल-ई नंतर मुलांना स्ट्रीम केलं जाते, की तो ज्या विषयामध्ये त्याचा स्कोअर चांगला आहे, त्या स्कोअर प्रमाणे त्याला स्ट्रीम केलं जाते. त्या विषयामध्ये त्याला टाकले जाते. पण त्याच्यामुळे परिणाम असा होतो, की प्रायमरी लेव्हल नंतर म्हणजे आयुष्यातल्या अगदी सुरुवातीच्या वर्षामध्येच तो मुलगा किंवा मुलगी कुठल्या करियरमध्ये तो जाणार आहे, हे ठरते आणि ते ठरते सुद्धा म्हणजे तो मुलगा किंवा त्याचे पालक नाही ठरवत. तर ही ही सिस्टम ठरवते, की हा या विषयामध्ये याला चांगले मार्क आहेत म्हणून या विषयात जाईल असं. पण लोकांना असं वाटतंय, की हे खूप अन्यायकारक आहे. अन्यायकारक म्हणजे असं, की पालकांना सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी एक से असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असंही पुष्कळदा होऊ शकते, की एखादा मुलगा जो सुरुवातीच्या काळात एखाद्या विषयात खूप चांगला असेल, तर त्याच्यानंतर पुढे जाऊन त्याचा त्या विषयातला इंटरेस्ट कमी होतो. किंवा अदर वे राउंड एखाद्या विषयात तो सध्या तो कमकुवत असेल, तर पुढे जाऊन त्याचा परफॉर्मन्स त्या विषयातला सुधरू शकतो. त्याच्यामुळे त्याच बेसिसवरती त्याचा करियर पाथ ठरवणं हे तेवढं बरोबर नाही असं तिथे लोकांना वाटते. तर या विषयावरती बरंच तिथे विचार मंथन सुरू आहे. तर हे त्यातले काही प्रॉब्लेम मी इथे आपल्यासमोर मांडलेले आहेत त्या सिस्टममध्ये असलेले. तर हे एक त्यातलं रिप्रेझेंटेटिव्ह चित्र आहे पहा. हे पेरेंट इज पॉइंटिंग अ अक्युजिंग फिंगर टू द चाइल्ड आणि त्या मुलीने अक्षरशः दुःखाने आपला चेहरा झाकून घेतला आहे. तर ही तिथल्या मुलांची ही अशी अवस्था बऱ्याच वेळा पाहायला मिळते. हा त्या सिस्टम मधला एक ड्रॉबॅक आहे आणि हा महत्वाचा ड्रॉबॅक आहे. तर याच्यावरती आता सिंगापूर सरकार काय करते आहे? तर त्या म्हणजे असं नाही की याबद्दल सरकारला जाणीव नाही म्हणून, तर सरकारने याबद्दल जाणीवपूर्वक काही पावलं उचलली आहे. परंतु त्यातला एक भाग त्यांना मात्र एक त्यांचं असं म्हणणं आहे, की जेव्हा एक आपण मेरिटोक्रेसी ही सिस्टम स्वीकारली, की आपल्याला एक्सलन्स हाच आपला परवलीचा शब्द आहे. तर त्या केसमध्ये जो एक्सलंट आहे त्याला जास्त रिवॉर्ड मिळणार हे आलंच आणि जो एक्सलंट नाही त्याला कमी रिवॉर्ड मिळाला. हा त्या सिस्टमचाच भाग आहे. तर हा एक पॅकेज आहे. हा एक भाग झाला. आणि दुसरं म्हणजे मुलांवर जे प्रेशर येते, हे मुलांवरचं येणारं प्रेशर त्याला फक्त या परीक्षाच कारणीभूत नाही, तर पेरेंट्सचं त्यांच्याबद्दलची एक्स्पेक्टेशन्स आणि पेरेंट्सला वाटलं, की आपल्या मुलांनी हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. हा सुद्धा त्यातला एक फार महत्वाचा भाग आहे. परंतु सगळं हे जे विश्व आहे इतकं कॉम्पिटिटिव्ह झालेलं आहे, की याला दुसरा पर्याय आहे असं दिसत नाही. पण काही प्रमाणात त्यांनी हे स्ट्रेस कमी करण्यासाठी काही पावलं उचललेली आहेत. त्यातलं एक हे आहे, की स्टुडंट्स इन प्रायमरी 1 अँड 2 नो लॉंगर हॅव टू टेक देअर एक्झामिनेशन. म्हणजे त्यांच्यातल्या परीक्षा काढून टाकल्या प्रायमरी 1 आणि 2 च्या. तसंच मिड इयर एक्झामिनेशन्स ऑफ द प्रायमरी 3 अँड प्रायमरी सेकंडरी 1, सेकंडरी 3 दे अल्सो विल बी प्रोग्रेसिव्हली रिमूव्ह. तर अशा प्रकारची त्यांनी पावलं घेतली आहेत. नंतर आणखी एक महत्वाचा चेंज आता तो त्यांनी जो चेंज केला, की तिथे सब्जेक्ट बेस्ड बाइंडिंग हा प्रकार त्यांनी 2014 मध्ये सुरू केला होता. म्हणजे सब्जेक्ट बेस्ड बाइंडिंग म्हणजे हे असं आहे, की ज्याच्यामध्ये समजा एक मुलगा त्याच्या करिक्युलममध्ये एक 6 सब्जेक्ट्स आहेत. त्या 6 सब्जेक्ट्स पैकी 4 सब्जेक्ट्स मध्ये तो खूप चांगला परफॉर्मन्स आहे. पण 2 सब्जेक्ट मध्ये त्याचा परफॉर्मन्स तेवढा चांगला नाहीये.
तर तो काय करू शकतो, की या 2 सब्जेक्ट मधल्या परफॉर्मन्समुळे त्याचा ओव्हरऑल रिझल्ट कमी होत असल्यामुळे तो आपला परफॉर्मन्स वाढवण्यासाठी हे 2 लेव्हल, हे 2 सब्जेक्ट्स तो थोडे कमी लेव्हलचे घेऊ शकतो. तर तिथे तिथे जे आहे करिक्युलम मध्ये असे 2 प्रकारचे सिलेबस त्यांनी बनवले आहे, की एक जे आहे हे स्टँडर्डाइज सिलेबस आहे, ज्याला नॉर्मल सिलेबस म्हणतात. आणि दुसरं आहे ते फाउंडेशन लेव्हल म्हणतात, की जे थोडं लोअर लेव्हलचं आहे, ज्याच्यामध्ये स्टँडर्डाइज करिक्युलमच्या पेक्षा साधारण 75% करिक्युलम त्यामध्ये कव्हर केले जाते. फक्त 75% 25% कमी. तर अशा प्रकारचा थोडा रिलॅक्स कोर्स असतो. तर जो मुलगा एखाद्या विषयात कच्चा असेल, तर त्याला तो कमी याचा स्ट्रेसचा लोअर लेव्हलचा सुद्धा सब्जेक्ट त्याला घेण्याची मुभा आहे. तर अशा प्रकारे त्याच्यामुळे होते काय, की तो ज्या विषयामध्ये तो स्ट्रॉंग आहे, तर त्या विषयामध्ये जे स्ट्रॉंग विद्यार्थी आहेत त्याच्याबरोबर तो क्लासमध्ये बसेल आणि इतर विषयांसाठी जे थोडे कमी विषयाचे त्याच्याबरोबर तो बसेल. पण त्याच्यामुळे त्याला त्या दुसऱ्या कमी क्षमतेच्या विषयामध्ये सुद्धा आपला परफॉर्मन्स वाढवायचा त्याला चान्स मिळतो. आणि असा सर्व्हेमध्ये त्यांनी याच्यानंतर सर्व्हे केला आहे, कारण ही सिस्टम 2014 पासून त्यांनी इम्प्लिमेंट केली होती. तसं त्यांना असं आढळलं, की जवळपास 60% पेक्षा वर विद्यार्थ्यांनी असं सांगितलं, की या सिस्टममुळे त्यांना फायदा झालेला आहे. त्यांचं करिअरमधले त्यांच्या रँक्स वाढलेल्या आहेत आणि ओव्हरऑल स्ट्रेस पण त्यांचा कमी झाला आहे. अशा प्रकारचे हे आहेत. आता त्याच्यामुळे त्यांनी आता असं ठरवलंय, की 2024 पासून ही जी स्ट्रीमिंगची पद्धत आपण पाहिली, की ज्याच्यामध्ये एक्सप्रेस स्ट्रीम होती, नॉर्मल स्ट्रीम होते, इंटिग्रेटेड प्रोग्राम्स होते. तर ह्या सिस्टम ते 2024 पासून प्रोग्रेसिव्हली आता कमी करून 2024 पासून त्या बंद केल्या जातील आणि फक्त सब्जेक्ट बेस्ड बाइंडिंग हा प्रकार त्यामध्ये शिल्लक राहील, ज्याच्यामध्ये एज्युकेशन हे एकच प्रकारचं राहील आणि तो विद्यार्थी किंवा त्याचे पालक ठरवतील, की आपल्याला कुठल्या प्रकारचा कोर्स किंवा कुठलाही घ्यायचा आहे. तर आता थोडक्यात म्हणजे हे आधी जे गव्हर्नमेंट म्हणजे त्या एज्युकेशन डिपार्टमेंट करत होतं, की स्ट्रीमिंग करत होतं, ते ठरवत होते, की कोणी कुठल्या विद्यार्थ्यांनी कुठल्या मार्गाने गेलं पाहिजे, ते ठरवत होते. त्याच्याऐवजी आता त्याचे पालक किंवा विद्यार्थी स्वतःच ती गोष्ट ठरवू शकतील. तर मला असं वाटतं, की हा एक त्यांना फार मोठा रिलीफ त्यामधून मिळेल. आता ही सिस्टम पाहिल्यानंतर शेवटी आपण हे सगळं कशासाठी करतोय, की यातून आपल्याला शिकण्यासारखं काय आहे? भारताच्या दृष्टीने आपल्याला शिकण्यासारखं काय आहे? तर आता मी जर या बाबतीत मी बोलणं म्हणजे थोडं खूप धास्याचं होईल, कारण मला शिक्षण क्षेत्राची अजिबात जाण आहे असं मी म्हणणार नाही. कारण या मी क्षेत्रातला नाही. पण तरी सुद्धा आता हे मी प्रेझेंटेशन देतोय म्हणून मला जे वाटलं, मला जे योग्य वाटलं ते मी इथे प्रेझेंट करतोय. कदाचित ते चुकीचं असेल, अयोग्य असेल, तर ते तुम्ही माफ करून घ्या किंवा करेक्शन करून घ्या, असं एवढंच मी विनंती करेन. तर माझ्या दृष्टीने जे महत्त्वाचे पॉइंट्स याच्यातले ज्याचा आपण विचार करू शकतो भारतात इम्प्लिमेंटेशन, हे पहिलं आहे, की पहिल्यांदा हायर प्रायोरिटी अँड फंडिंग फॉर इक्वालिटी ऑफ एज्युकेशन. आपल्याकडे एज्युकेशनसाठी जे केलं जाणारं जे फंडिंग आहे सरकारद्वारे केलं जातं, हे नक्कीच इतर देशांपेक्षा कमी आहे. आपल्या आपल्या ज्या गरजा आहेत आपल्या देशाच्या शिक्षणाच्या गरजा, त्या प्रमाणात ते होत नाही. तर त्यात ते वाढवण्याची आणि शिक्षणाला हायर प्रायोरिटी द्यायची गरज आहे, असं पहिल्यांदा मला वाटते. दुसरं, एबिलिटी बेस्ड फ्लेक्सिबल एज्युकेशन पाथवे हा जो तिथला प्रकार आहे किंवा सब्जेक्ट बेस्ड आहे, हे थोडे इनोव्हेटिव्ह प्रकार आहेत. तर त्याचा सुद्धा आपल्याकडे विचार होऊन त्याचा आपल्याकडे प्रयोग करून पाहायला काही हरकत नाही, असं मला वाटते. शिवाय मेरिटोक्रेसी. मेरिटोक्रेसी हे प्रिन्सिपलच असं आहे, की ज्याच्यामुळे तुम्हाला जर कुठल्या गोष्टीमध्ये चांगले रिझल्ट्स पाहिजे असतील, तर मेरिटोक्रेसीला खरा म्हणजे पर्याय नाही. त्याच्यामुळे आपल्याला मेरिटोक्रेसीचा आपल्या सिस्टममध्ये सुद्धा ती कशी आणता येईल, याचा आपल्याला विचार केला पाहिजे. नंतर स्पेशल अव्हेन्यूज फॉर एज्युकेशन अँड एम्प्लॉयमेंट फॉर द अकॅडमिकली लेस इन्क्लाइंड. तर आपल्याकडे सुद्धा शाळामध्ये सोडून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं किंवा पूर्ण मॅट्रिक सुद्धा न होणाऱ्यांचं, अशा विद्यार्थ्यांचं प्रमाण खूप जास्त आहे. तर त्या विद्यार्थ्यांना पुढे आयुष्यात काहीतरी चांगलं करता यावं, तर यासाठी चांगले व्होकेशनल कोर्सेस देऊन त्यांना चांगले एम्प्लॉयमेंट जनरेटिंग अपॉर्च्युनिटीज करून देता येईल, अशा प्रकारचे कोर्सेस करून देणं आपल्याकडे सुद्धा खूप आवश्यक आहे. आपल्या आपल्या देशात सुद्धा तो एक फार मोठा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर टीचर्सची अपॉइंटमेंट. ह्या टीचर्सची अपॉइंटमेंट हा तर फार कळीचा मुद्दा आहे, की जेव्हा आपल्याला शिक्षण चांगलं व्हायचं आहे म्हणून म्हटलं, तर साधी ही सरळच गोष्ट आहे, की आपल्याला टीचर सुद्धा चांगले केपेबल आणि असे लागतील, की जे हाय क्वालिटी एज्युकेशन देऊ शकतील. तर त्यासाठी सुद्धा आपण वेगळे आणि खास प्रयत्न करायला पाहिजे. त्यांना ट्रेनिंग द्यायला पाहिजे. त्यांच्या रिक्रुटमेंट ह्या चांगल्या स्ट्रिक्ट करायला पाहिजेत आणि शिवाय त्यांचा पुढे जाऊन त्यांचा करियर पाथ सुद्धा चांगला राहील, असं त्यांना टेम्प्टिंग अशा प्रकारचं करियर दिलं पाहिजे, म्हणजे ज्यामुळे चांगले आणि इतर इतर क्षेत्रात नावाजलेले सुद्धा लोक शिक्षण क्षेत्रात येऊ शकतील. अशा प्रकारचा प्रयोग आपल्याकडे प्रयोग करता येण्यासारखा आहे. शिवाय
आणि सायन्स, विशेषतः सायन्स आणि मॅथमॅटिक्स टेक्नॉलॉजी या विषयामध्ये आता आपण जे पिसाचं वगैरे जे वर्णन केलं किंवा TIMSचं वगैरे जे आपण ते बघितलं, तर या लिस्टमध्ये भारत कुठेच नाही असं आपल्याला जाणवत असेल. हे नक्कीच सगळ्यांना जाणवत असेल, की याच्यावर या लेव्हलला भारत कुठेच नाही. तर आपण त्याच्या जवळपास तरी कुठेतरी पोहोचलं पाहिजे, याच्यासाठी आपण प्रयत्न करणं जरुरी आहे. तर बस एवढं एवढं बोलून मी आज माझं हे प्रेझेंटेशन थांबवतो. मला असं वाटतं, की मला जे महत्त्वाचे वाटले ते सगळे पॉइंट्स मी पूर्णपणे कव्हर करण्याचा याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे आणि हे तुम्हाला अगदी मला क्लिअर करता आले असावेत असं मी समजतो. धन्यवाद परत एकदा या मंचावरून मला बोलण्याची आपण संधी दिलीत आणि माझा हे माझं हे व्याख्यान मी म्हणणार नाही, हे प्रेझेंटेशनच आहे फक्त. तर ते तुम्ही शांतपणे आणि चांगलं ऐकून घेतलत याबद्दल मी परत तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. काळपांडे सरांचे परत एकदा खूप खूप धन्यवाद आणि या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला एक चांगल्या प्रकारच्या मित्रांचा एक नवा समूह मिळाला. हे माझं मी भाग्य समजतो. खूप खूप धन्यवाद. स्क्रीन शेअर स्टॉप केलं तरी चालेल. हां. अं, धन्यवाद. खूप म्हणजे खूपच सुंदर झालं. मला ते सुरुवातीला हे मी आता शिक्षण क्षेत्रातला नाहीये आणि मी असं म्हणणार, पण शिक्षण क्षेत्रातल्या कुठल्याही व्यक्ती इतकंच किंवा त्याच्यापेक्षा जास्त चांगलं प्रेझेंटेशन झालं आणि धन्यवाद. एक्सप्रेस वगैरे हे जे प्रकार बंद होणार, मला असं वाटायला लागलं की हे आजचं प्रेझेंटेशन असं एक्सप्रेस प्रेझेंटेशन होतं. म्हणजे दोन्ही अर्थाने, क्वालिटीच्या दृष्टीने आणि वेगाच्या दृष्टीने सुद्धा. नाहीतर एवढं मटेरियल आहे ते इतक्या कमी वेळामध्ये देणं शक्यही नव्हतं. आणि मला खात्री जी होती की तुम्ही अगदी व्यवस्थित करणार, त्या 2 कारणामुळे की एक कॉलेज 5 वर्ष बरोबर शिकलो, त्याच्यामुळे आणि नंतरही जो काही संबंध होता त्याच्यामुळे पूर्ण खात्री होती. त्याच्याच बरोबर एक आज मराठी दिन आणि देशपांडे ज्या बँकेमध्ये काम केलं, ती बँक तिचं हेड ऑफिस आहे चेन्नई. महाराष्ट्राच्या बाहेरही बरीच सर्व्हिस त्यांची झालेली आहे आणि तरी सुद्धा म्हणजे मराठीशी संबंध असं नसूनही अतिशय चांगल्या पद्धतीने मराठीमध्ये प्रेझेंटेशन केलं आणि आजच्या मराठी दिनाचं हे मला खूप विशेष वाटतं. एक महत्वाचं कारण मला हे पण वाटतं की ते राहणारे आहेत अचलपूर परतवाड्याचे. अचलपूर परतवाडा हे असं ट्विन टाउन्स, जेमतेम असं 3-1 किलोमीटर अंतर ह्या 2 नगरपालिकांमध्ये आहे आणि अचलपूरचे लोकच असे कर्तबगार असतात. मी आज मराठी दिनाच्या निमित्ताने 3 लेखक आपल्या सगळ्यांना माहिती असलेले म्हणजे राम शेवाळकर, त्याच्यानंतर गोनी दांडेकर अचलपूरचे आणि अरुण साधू अचलपूर. गोनी दांडेकर तर 7वी पण पास झालेले मध्ये शाळा सोडली, पण त्यांचं लिखाण जे आहे अगदी कोणालाही भुरळ घालेल आणि इतकं सुंदर लिखाण हे फार क्वचितच वाचायला मिळत आहे. आणि त्याच अचलपूर परतवाड्याचे आजचे आपले व्याख्याते असल्यामुळे मला खात्री होती आणि त्यांनी तो विश्वास सार्थ केलेला आहे. माझा फार मोठा बहुमान झालाय असं मी समजतो. या एवढ्या थोरांच्या लाईन मध्ये तुम्ही माझं नाव घेतलं, म्हणजे हा फार मोठा बहुमान आहे माझ्या दृष्टीने. आणि गोनी दांडेकर हे अचलपूरचे ते मला सुद्धा माहित नव्हतं. थँक्यू सांगितल्याबद्दल. इथे एक प्रश्न फेसबुक लाईव्ह वर आलेला आहे की एका वर्गात साधारणपणे किती विद्यार्थी असतात? बरोबर आहे. याच्यामध्ये मी याचा खूप खोलवर ही भाग मी विशेष खोलवर बघितले नाही, कारण माझा जो फोकस होता मी लक्षात घेतला की साधारण मॅक्रो लेव्हलला जे आपण पॉलिसीच्या दृष्टीने ज्या गोष्टी बघतो तर त्याच याच्यावरती भर द्या. पण मी जे पाहिले आहे तर साधारण तिथे 40च्या आसपास मुलं एका वर्गामध्ये असतात. म्हणजे खूप कमी नसतात. खूप कमी नसतात असं म्हणजे माझं जे ऑब्झर्वेशन आहे ते असं आहे की साधारण 40च्या आसपास वगैरे मुलं असतात. आपल्या ग्रुपवर कोणाला बोलायचं असेल तर बोलायलाही हरकत आहे. लेखीच दिले पाहिजे प्रश्न असंही नाही. मथुरा फडके मॅडमनी काही प्रश्न विचारले तर त्याने बोलल्या तर बरं होईल ते.
थँक्यू सर. फर्स्ट ऑफ ऑल इट वॉज अ व्हेरी नमस्कार गुड मॅडम. प्रेझेंटेशन. नमस्कार नमस्कार. खूप छान वाटलं. नमस्कार. आणि सर हा. तुम्ही सारखं म्हणत होतात की मी शिक्षण क्षेत्रातला नाही, पण असं कुठेही वाटलं नाही. तुम्ही आम्हाला सांगितलं नसतं तर आम्हाला काही कळलंही नसतं. मी आय एम स्पीकिंग फॉर माय सेल्फ, पण शुअर आमच्यापेक्षा पण छान बोललात. आणि चांगलं थँक्यू एकदम बॅलन्स्ड प्रेझेंटेशन होतं, कुठल्याही बाजूला न झुकता एकदम न्यूट्रल व्ह्यूने दिलेलं. माझे 2 प्रश्न, आणि हे कायम माझ्या मनात येतं की सिंगापूरच्या पिसा स्कोर विषयी आपण नेहमी बोलतो सर, पण आणि सिंगापुरियन फॅमिलीज माहिती आहेत, आणि मी स्वतः मलेशियामध्ये राहिली आहे 5 वर्ष म्हणून. मला असं वाटतं की ऍव्हरेज एज जे आहे त्यांचं शाळेत जाण्याचं, ती मुलं बऱ्यापैकी मोठी असतात. म्हणजे तुम्ही बरोबर. हिंदुस्थानातल्या मुलांबद्दलचं एज आणि ते जर आपण कम्पेअर ऑलमोस्ट 2 वर्ष मोठे असतात हो. वयाने. म्हणजे इथला 5वी-6वीतला मुलगा आणि तिथला, म्हणजे इथला 7वीतला मुलगा हा तिथल्या 5वीतल्या मुलाच्या वयाचा जनरली असतो. तर पिसा स्कोर शेवटी तुमची मॅच्युरिटी त्या एज ग्रुपमध्ये, ही मॅच्युरिटी इव्हन आपण बघतो प्री प्रायमरी किंवा प्रायमरीमध्ये 6 महिन्याचा फरक असलेली जरी मुलं असली तरी खूप फरक परफॉर्मन्समध्ये. तर कुठेतरी हा पण एक कॉन्ट्रीब्युटर असेल असं मला वाटतं. हे माझं पर्सनल मत आहे. काही जण म्हणतील की पूर्वी आपल्याकडे सुद्धा डबल प्रमोशन्स वगैरे व्हायची, तरी ती मुलं छान अकॅडमिकली चांगली होती. पण मास लेवलवर जेव्हा बघतो तेव्हा हा एखाद वेळेस एक छोटा कॉन्ट्रीब्युटर असू शकेल असं मला वाटतं. आपलं काय मत आहे ह्याच्याबद्दल? असू शकेल. हा एक महत्वाचा प्रश्न आहे. कारण याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं की 1979 मध्ये त्यांनी जे रिफॉर्म्स केले एज्युकेशन सिस्टम मध्ये, त्यामध्ये त्यांनी असा एक फ्लेक्सिबल ह्या एक प्रकार ठेवला होता त्याच्यामध्ये, की काय मुलांना नॉर्मली जेव्हा प्रायमरी कम्प्लीट करायला 6 वर्ष लागत असतील, तर जे मुलं त्यात थोडे कच्चे असतील त्यांना 8 वर्षापर्यंत तो करण्याचा सुद्धा त्यांनी मुभा दिलेली आहे. करेक्ट. तसाच आता आपण हा जो एक्सप्रेस एज्युकेशन हा जो प्रकार बघितला, जो की जे काही मुलं जे अकॅडमिकली ब्राईट असतात, तर ते 4 वर्षात जो कोर्स कंप्लीट करतात, तोच कोर्स इतरांना 5 वर्षात कंप्लीट करायला सुद्धा दिले जाऊ शकते. अशा प्रकारची फ्लेक्सिबिलिटी त्या सिस्टम मध्ये आहे. म्हणून तुम्ही म्हणता तसं, आणि त्याच म्हणजे असं जरुरी नाही की एक्सप्रेस स्ट्रीम मधून येणारे विद्यार्थी फक्त चांगला परफॉर्मन्स करतील. नॉर्मल कोर्स मधून येणारे सुद्धा विद्यार्थी चांगला परफॉर्मन्स करू शकतील. त्यांना तसं एन्करेजमेंट मिळालं पाहिजे आणि हे मिळालं पाहिजे. तर तशा अपॉर्च्युनिटीज त्यांना तिथे ऍक्च्युअली मिळतात. आणि शिक्षण पद्धती सुद्धा खूप चांगली आहे. तर या सगळ्याचा परिणाम म्हणून हे नक्की होत असेल की एक तर त्यांची मॅच्युरिटी असते, आणि बेसिकच त्यांनी जे त्यांची शिक्षण पद्धती वापरली आहे की त्याच्यात बेसिक स्ट्रॉंग करण्यात किंवा कन्सेप्ट त्यांचे सगळे क्लिअर करण्यावरती त्यांचा खूप भर आहे, आणि त्याचा त्यांना नक्की फायदा होत असला पाहिजे असं माझं पर्सनल मत आहे. ओके. आणि दुसरं सर, तुम्ही जे म्हणालात ना, एक्सिलन्स इन एव्हरीथिंग, मी विचारू शकते ना दुसरा प्रश्न सर? हा, बिलकुल विचारा. एक्सिलन्स इन एव्हरीथिंग हा त्यांचा जो आग्रह असतो, तर कुठेतरी म्हणजे जेव्हा जेव्हा सिंगापूरला 5-6 वेळा मी गेले, पण कुठेतरी ना हा आग्रह कधी कधी ना एका एक्स्ट्रीम मधून दुसऱ्या एक्स्ट्रीम मध्ये, काही पण चालतं पासून एक्सिलन्स इन एव्हरीथिंग, ते इतकं जास्त त्यांनी त्यांच्या सिस्टीम मध्ये इम्बाईब केलंय की तुम्ही एअरपोर्टला उतरल्यावर टॅक्सी ड्रायव्हर पासून सगळे स्ट्रेस्ड आणि चिडलेले आणि असं काहीतरी वाटतं, चिडलेले किंवा स्ट्रेस्ड असं मला म्हणायचंय. आणि तो स्ट्रेस त्या फुल सोसायटीमध्ये जाणवतो. म्हणजे तुम्ही साधं ऍज अ व्हिजिटर म्हणून गेला असाल, टुरिस्ट म्हणून गेला असाल, तरी तो स्ट्रेस जाणवतो. तर असं कुठेतरी त्यांनी एक्सिलन्स हॅज टू बी कपल्ड विथ अदर लाईफ स्किल्स असं केलं. त्यांचं करिक्युलम चांगलं आहे, नो डाऊट अबाउट इट. आणि सिंगापूरची शिक्षण पद्धती खूप चांगली आहे, पण असं केलं तर कदाचित थोडी इज आउट होऊ शकेल सिच्युएशन, बॅलन्स होऊ शकेल असं वाटतं. आपलं काय मत आहे सर? मला आपलं मत जाणून घ्यायला आवडेल. आणि तुम्ही आजोबा म्हणून तिकडे राहिलेले आहात, तुम्ही तुमच्या नातवंडांना बघितलं असेल, तर आपलं मत मला जाणून घ्यायला आवडेल. आणि धन्यवाद सर, खूप छान झालं. तुमचं ऑब्झर्वेशन अगदी करेक्ट आहे. त्याबद्दल मी माझं एक अनुभव सांगतो आणि माझं मत पण सांगतो, की तुम्ही जे म्हटलं की सगळ्या बाबतीत एक्सलेंट करण्याचा, तर ही त्यांनी जी पद्धत चालू केलेली, हा जो त्यांचा एक्सलन्सचा फोकस आहे, हा फक्त सिंगापूरमध्ये नाही, हा बाहेरच्या देशात सुद्धा सगळ्यांना माहीत झाला आहे. त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की 1998 मध्ये माझा दुसरा मुलगा जेव्हा 12वी पास झाला, तर त्याला कुठे पाठवायचं याबद्दल आम्ही विचार करत होतो त्याचा. तर माझा बरोबर काम करणारा एक माझा कलिग होता,
तर त्याचाही मुलगा 12वी झाला होता. एकत्रच ते दोघं शिकत होते. तर तो एक दिवशी मला आम्ही बरोबरच काम करतो. तो एक दिवशी म्हटला मला, की आपण इथे एक एजन्सी आहे त्याच्याकडे बाहेर फॉरेनच्या कुठल्या अपॉर्च्युनिटी आहेत त्या विचारायला आपण त्याच्याकडे जाऊ. म्हणून आम्ही मुंबईला होतो तर आम्ही दोघं प्रभादेवीला त्या एजन्सीमध्ये गेलो. तर तिथे त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही कुठे लॉग कुठल्या वगैरे प्रकारच्या. आवर जॉईन करू ना. हॅलो हॅलो हा, थोडासा तरी मायक्रोफोन चालू आहे मला actually, वाटतं. हा. बोलत नसेल त्यांनी त्यांचं म्यूट करून घ्या. हा. तर आम्ही त्या एजन्सीमध्ये गेलो. तिथे त्यांना विचारलं. त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जसं इंग्लंडमध्ये काय आहे, किंवा US मध्ये काय, अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या शिक्षण पद्धती आणि त्यांनी समजावून सांगितल्या. मग मी त्याला सहज प्रश्न विचारला, कारण माझा मुलगा ऑलरेडी एक सिंगापूरमध्ये शिकलेला होता. तर मला माहित होतं. मी त्याला सहज म्हणून विचारलं, की व्हॉट अबाउट सिंगापूर? तर त्याने माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं. तो म्हणे, की सिंगापूर? नोबडी गोज देअर फॉर स्टडीइंग. बट येस, दे मस्ट बी डुईंग गुड. तिथे शिक्षण चांगलं असेल, कारण व्हॉट एव्हर दे डू इट व्हेरी वेल. दे डू एक्सलंट. हे 1998 मधली सिंगापूरची रेप्युटेशन तुम्हाला सांगतो. तर म्हणजे हा जो भाग आहे, एक्सलन्स हा त्यांनी खरोखर केलेला आहे. पण त्याच्यातला दुसरा भाग हे सुद्धा आहे, की हे जी त्यांनी म्हणजे आता नुसतं शिक्षण क्षेत्रातच नाही तर इतर क्षेत्रात सुद्धा त्यांनी जी प्रगती केली आहे, तर तिथली जी डेमोक्रेसी आहे ही आपल्यासारखी डेमोक्रेसी नाही. आपल्याकडे सगळ्या प्रकारचं रिलॅक्स हे असते. आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे, म्हणजे हे माझं पर्सनल ऑब्झर्वेशन म्हणून मी सांगतो, की लॉ एन्फोर्समेंट हा एक तिथला फार महत्वाचा भाग आहे. लॉ एन्फोर्समेंट होणार म्हणजे होणार, 100% होणार. आणि त्याच्यामुळे तिथे कोणाला जर जेव्हा शिक्षा होतात, त्याच्यामध्ये पण एक छोटासा अनुभव किंवा आठवण मला सांगतो, की काही वर्षापूर्वी एक अशी घटना घडली होती, की तिथे एक अमेरिकन मुलगा होता. तर त्या मुलानी तिथे काहीतरी एका बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये कारवरती पेंट फेकला. एवढी साधी गोष्ट. कारवरती पेंट फेकला. तर हा तिथे मोठा गुन्हा आहे. तर त्याला त्याच्यावरती खटला भरला गेला आणि त्याला फटके मारण्याची शिक्षा झाली. अशी सुद्धा शिक्षा तिथे होती. तर आता तो अमेरिकन मुलगा असल्यामुळे अमेरिकाच्या राष्ट्राध्यक्षांनी इंटरव्ह्यू करून त्यांना रिक्वेस्ट केली, की ही शिक्षा करू नका म्हणून. तरी सुद्धा त्यांनी ऐकलं नाही. कायदा म्हणजे कायदा. तर ही जी सिस्टम आहे, पण हे असं केल्यामुळे झालं काय आहे, की त्याचा फायदा ही गोष्ट खरी आहे, की लोकांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल धास्ती बसलेली आहे किंवा हे असं स्ट्रेस लोक असतात. पण तेच एक कारण आहे, की त्याच्यामुळे तिथलं जीवन हे अतिशय शिस्तीत चालते. आणि दुसरी गोष्ट हे माझं स्वतःचं ओपिनियन किंवा ऑब्झर्वेशन म्हणून मी सांगतो फक्त, की आता हे जे पहिले पंतप्रधान जे होते, तर त्यांनी 30 वर्ष तिथे राज्य केलं. तर त्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये तर ही पद्धती अगदी रुथलेसली राबवल्या गेली. तर पहिली जी जनरेशन होती, तर त्यांना आपण जसं म्हणजे कोलोकियल लँग्वेज मध्ये फटके म्हणून त्यांना मारून शिस्त लावली असं म्हटलं तरी चालेल. अशा प्रकारची ती राजवट होती. परंतु ती एका जनरेशनला तशी ट्रीटमेंट केल्यानंतर बाकीच्या जनरेशनच्या ती आता अंगवळणी पडली आहे. कारण ते लाईफ असंच असते हे त्यांना माहित आहे, की लॉ हा असाच असतो. त्याच्यामुळे त्याचं कायद्याचं पालन केलं जाते आणि कायद्याचं पालन होत असल्यामुळेच तिथल्या सगळ्या सिस्टम्स एफिशियंट आहेत. हे त्याचं मुख्य कारण आहे. सगळ्या प्रकारच्या सिस्टम तिथे एफिशियंट आहेत. कोणालाही जे काम सांगितलं जाते, काय सांगितलं तो त्याचं काम व्यवस्थित करतो. कारण त्याला माहित आहे, त्यांनी जर त्याचं काम व्यवस्थित केलं नाही तर त्याला त्याच्या बाबतीत फटका बसू शकतो. हे त्याचं कारण आहे. तर त्याच्यामुळे आता ही म्हणजे कसं आहे, की हे एक पॅकेज आहे. त्याची ज्या जमेच्या बाजूचे आहेत तशा त्याचे डिसएडव्हान्टेज सुद्धा आहेत. तर आपण हे जसं आपण एक्सलन्सच्या बाबतीत जसं म्हटलं, की त्याच्यामुळे इनइक्वालिटी होते. पण एक्सलन्स जर पाहिजे असेल, त्याचा जर पाहिजे असेल, त्याला आता आपल्याला हा त्याचा परिणाम सुद्धा त्याला स्वीकारला पाहिजे, की हे एक पॅकेज आहे. तर त्या दृष्टीने आपल्याला त्याच्याकडे बघायला पाहिजे. त्यातलं आपल्याला त्यातल्या कुठल्या प्रमाणात कसं घेता येईल ते आपण बघायचं. बरोबर. आणि ते काय डबल साइडेड सोड म्हणतो, दुधारी शस्त्र. डबल साइडेड. म्हणजे एकीकडे लॉ अँड ऑर्डर त्यामुळे परफेक्ट राहते, पण दुसरीकडे असंही होतं, की तो लॉ अँड ऑर्डर फॉलो करताना क्रिएटिव्हिटी वगैरे सगळं मरून जातं. हे वरून सांगितलंय हे करायचं असं. इव्हन तसाच एक अनुभव म्हणजे आम्ही मलेशियात असताना सिंगापूरची फॅमिली आमचे फ्रेंड्स आले होते आणि तो मुलगा माझ्या मुलांच्या एवढाच होता आणि फटाके उडवायचे होते त्यांना दिवाळीच्या वेळी. तर त्याच्यावर लिहिलेलं होतं की अंडर अडल्ट सुपरविजन. तर आपल्या हिंदुस्थानातल्या मुलांना फटाके एकटे जाऊन उडवण्याची सवय असते, आई वडील आजूबाजूला. तसं नाही म्हणजे
आणि तो फटाका म्हणजे इतका कमी होता, म्हणजे त्याला काही आवाज पण ऍज अ अडल्ट मला असं वाटतं की हा मूल जाऊन हे उडवू शकतो असा टाईपचा फटाका होता, कारण तिथे फटाके अलाउडच नाहीयेत. तर अलाउडच नाहीये. तो घरातनं बाहेर पडताना ही तिन्ही मुलं बाहेर पडायला लागली, तेव्हा त्या मुलांनी त्याच्यावर वाचून यांना म्हटलं, नाही पण आपण कसे जाऊन तिघेच उडवू शकतो, बिकॉज इट सेज इट रिक्वायर्स अडल्ट सुपरविजन. त्यामुळे काही हो, वेळा ते हो. स्वतःचा विचार करून थोडं डेव्हिएट करण्याची शक्ती त्यांची थोडी नाही, कमी होते असं मला कमी वाटतं. होते. कारण ही अर्थात ही त्याच्या दोन्ही बाजू आहेत. नाही आपल्याला त्याचं त्याची स्थिती कारणच गरज आहे. हं. नाही त्याचं कारणच की आपण कायदा पाळला पाहिजे याची जाणीव. की कायदा हा पाळलाच पाहिजे ही त्या सगळ्यांना त्याची जाणीव असते आणि त्याच्यामुळे शक्यतो लोक कायद्याच्या बाहेर जात नाही. थँक सर. थँक सो मच. थँक्यू. थँक्यू मॅडम. एक प्रश्न आलेला आहे फेसबुकवर की हं, त्याचं खरं तर उत्तर प्रेझेंटेशन मध्ये आलेलं आहे, पण तरी हं, हं, मला वाटतं त्याच्याबद्दल क्लॅरिटी आणखी हं, यावी असं हं, म्हणून तो विचारला असेल. हं, म्हणजे तिथे मातृभाषेतून शिक्षण सक्तीचं आहे का? तर खरं हं, म्हणजे उलट हं, म्हणजे इंग्रजीतून शिक्षण सक्तीचं आहे हं. अशी तिथे परिस्थिती आहे, तर त्याच्याबद्दल जरा. त्याच्याबद्दल मी हे सांगू शकतो की मी जसं सांगितलं की तिथे तिथल्या एज्युकेशनच्या ज्या 3 फेजेस सांगितल्या. 3 फेजेसमध्ये आपण त्याचा इतिहास बघितला. तर पहिल्या पहिल्या फेजमध्ये त्यांनी मातृभाषेला खूप महत्त्व दिलं होतं. कारण तेव्हा त्यांना पहिलं जे हे पाहिजे होतं की मुलांना 2 गोष्टी करायला पाहिजे होत्या, की एक तर साक्षरता वाढवायला पाहिजे होती. म्हणून प्रायमरी एज्युकेशन कंपल्सरी करणं जरुरी होतं. आणि दुसरं की सिंगापूर एक राष्ट्र म्हणून जेव्हा बनवायचं आहे आणि तिथे वेगवेगळ्या एथनिसिटीचे जेव्हा लोक आहेत, तर त्या सगळ्यांना त्यांच्या भाषेतून शिक्षण देणं जरुरी होतं, की ज्यामुळे त्यांना आपण काहीतरी वेगळं होतंय अशी जाणीव व्हायला नको. आपण एक आपल्या भाषेशी रूटेड आहोत, आपल्या कल्चरशी रूटेड आहोत, हे त्यांना जाणीव राहावी या दृष्टीने त्यांनी सुरुवातीला या चारही भाषांना सारखं महत्त्व एज्युकेशन देऊन प्रायमरी एज्युकेशन हे शक्यतोवर मराठी भाषेतच देण्याची त्यांची पॉलिसी ठेवली होती. परंतु नंतर 1985 सालापासून तेव्हा एकदा त्यांची जेव्हा डेव्हलप झाली, साक्षरता त्यांना वाढवता आली, अनएम्प्लॉयमेंट कंट्रोल करता आली. हे एकदा अचीव्ह केल्यानंतर पुढे चांगली डेव्हलपमेंट होण्यासाठी आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट करण्यासाठी त्यांना इंग्रजीचं लोकांचं ज्ञान वाढवणं आणि कॉम्पिटन्सी वाढवणं हे खूप जरुरी वाटलं. आणि म्हणून 1985 सालापासून त्यांनी इंग्रजी हे जे म्हणजे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन ही सगळ्या शाळांमधून इंग्रजी करून टाकली. तर तेव्हापासून बाकीच्या जरी हे असल्या, बाकीच्या मीडियमच्या शाळाही तिथे आहेत, नाही असं नाही. पण त्यांचं प्रमाण खूपच कमी आहे. जवळपास असं म्हणता येईल की 90% सगळ्या तिथल्या शाळा ह्या इंग्रजी माध्यमातूनच चालतात. आणि तिथली जी लँग्वेज ऑफ बिझनेस हीच इंग्लिश असल्यामुळे आणि दुसरी गोष्ट आणखी काय झाली आहे, मला असं वाटतंय की आता ह्या पॉलिसीज इम्प्लिमेंट करून साधारण 25-30 वर्षाचा काळ उलटून गेलेला आहे. तर या काळामध्ये तेव्हा तिथे शिकलेली प्रायमरी एज्युकेशन घेतलेली जी पिढी आहे, तर ते आता पालक झालेले आहेत. तर त्या पालकांना सुद्धा इतके वर्षाच्या याच्यामध्ये इंग्रजी याचा पूर्ण सवय झालेली आहे. इंग्रजीतून भाषण करण्याची म्हणा, संभाषण करण्याची म्हणा किंवा इंग्रजीतून व्यवहार करण्याची त्यांना सवय झाली आहे. त्याच्यामुळे इंग्रजी हीच तिथली एक रोजच्या व्यवहाराची भाषा बनलेली आहे. तर आता तेवढं याचं हे झालं आणि त्याच्यामुळे ही पण झालेलं आहे, की एथनिसिटी प्रमाणे जे जे डिफरन्शिएशन आधी होत होतं, ते आता पुष्कळ प्रमाणात तिथे कमी झालंय. इनफॅक्ट त्याचा एक परिणाम असाही झाला, की आता रिसेंट मी एक पेपर वाचला त्याच्यामध्ये, की सिंगापोरियन आयडेंटिटी म्हणून आपण जे ओरिजिनली हे ठरवलं होतं, तेच आता डायल्यूट होतंय काय? अशी सुद्धा लोकांना काही प्रमाणात शंका वाटायला लागली आहे. तर हे ऑब्झर्वेशन बरोबर आहे, की सुरुवातीच्या काळात तिथे मातृभाषेपासून शिक्षण दिलं जात होतं, खूप होतं. पण 1985 नंतर हे शिक्षण मुख्यतः इंग्रजीमधूनच दिलं जातंय. त्याच्यामुळे मातृभाषेचा वापर तिथला कमी झाला आहे असं म्हणता येईल. हे मी मी मध्येच एकदा गुगल सर्च केलं आणि तिथे हं, पाहिलं तर 1985 ते 2015 या 30 वर्षामध्ये अ, हं, घरी कोणती भाषा बोलतात हं, हा याचं उत्तर सेन्सस मध्ये दिलेलं. तर घरी इंग्रजी बोलणाऱ्यांचं प्रमाण 10% हं. 2015 मध्ये 30% हो. वाढलेलं होतं. करेक्ट आहे, दुप्पट करेक्ट आहे. झालेलं. हं. कदाचित हे आणखी वाढलं असेल. आणखी म्हणजे वाढलं असेल. हो. आता म्हणजे कदाचित त्याचा परिणाम असा व्हायची पण शक्यता आहे, की हं, काही दिवसांनी, काही वर्षांनी
सिंगापूरच्या बहुतेक लोकांची मातृभाषाच घरी बोलल्या जाणारी भाषा हो. ही इंग्रजी राहील की काय अशी शक्यता आहे. हे चांगलं वाईट याबद्दल मी काही भाष्य करणार नाही, पण हो. अशी परिस्थिती आता असं हळू होऊ शकते. होऊ व्हायला. शकते. हो. मला वाटतं प्रश्न नसतील तर हे समारोप रॉय मॅडम आहेत. एक मिनिट. हा, रॉय मॅडम आहेत. सर मॅडमचा फोन आलेला, थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे त्यांच्याकडे. हा, तुम्ही समारोप करा. चालेल सर. समारोप आणि आभार. हो हो चालेल. सिंगापूरची शिक्षण पद्धती या विषयावर देविदास देशपांडे सर यांनी गेल्या 1.5 तासापासून जवळजवळ आपल्याशी संवाद साधला. आतापर्यंत व्याख्यानमालेमध्ये 9 व्याख्यानं झालेली आहेत आणि हे 10वं व्याख्यान होतं. 10वं व्याख्यान सुद्धा 9 व्याख्यानाप्रमाणे तितक्याच ताकदीचं आणि तितकं चांगलं झालं. योगायोग असा की आज 27 फेब्रुवारी जागतिक मराठी भाषा दिन आहे आणि गेली अनेक वर्ष देशपांडे सर सिंगापूर आणि बाहेरच्या देशामध्ये राहून सुद्धा मराठी भाषेशी त्यांची नाळ किती घट्ट आहे याचा प्रत्यय आपणाला त्यांचं व्याख्यान ऐकत असताना आला. सिंगापूरसारखा छोटा देश ज्याची ओळख पर्यटन स्थळ म्हणून होती आहे अजूनही, तो देश शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये कशा प्रकारे अग्रेसर झाला याचं विवेचन सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. 1963 साली स्वातंत्र्य मिळालेला देश 50 वर्षाच्या कालावधीमध्ये शैक्षणिक आणि आर्थिक दृष्टीने जगाच्या नकाशावर उच्च ठिकाणी कसा पोहोचला, तिथल्या प्रशासनाने तिथल्या शासनाने त्याबद्दलचे कोणते कायदे आणि त्याची अंमलबजावणी केली याबद्दलचं सविस्तर वर्णन या व्याख्यानामध्ये केलेलं आहे. शिक्षण पद्धतीचे सुरुवातीच्या काळामध्ये जे 3 टप्पे होते त्याचं अतिशय सुंदर असं विवेचन सरांनी आपल्या व्याख्यानातून केलं. त्यानंतर तिथल्या शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षकांचं आणि शिक्षणाचं असलेलं महत्त्व, परीक्षा पद्धती, मुलांचा वयोगट आणि इयत्ता त्यांची, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचे स्तर आणि ते शाळांमध्ये दिलं जाणारं शिक्षण या बाबतीतलं अतिशय सुंदर असं विवेचन नेमकेपणाने सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. अतिशय कमी वेळामध्ये तितक्याच नेटकेपणाने या ठिकाणी व्याख्यान सरांनी केलं. हे करत असताना त्यांनी सिंगापूरचं जे गणित आहे, मॅथ्स इन सिंगापूर, त्या गणिताचं वेगळेपण काय आहे याची माहिती आम्हाला दिली. सिंगापूरची शिक्षण पद्धती ही जरी चांगली असली तरी त्यामधल्या नेमकेपणाने कोणत्या त्रुटी आहेत, चांगलं जरी असलं तर त्यातल्या काही ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी आम्हा सगळ्यांच्या नजरेला आणून दिल्या आणि त्यातून भारताने काय बोध घ्यावा या शिक्षण पद्धतीतून
या संदर्भातलं समारोपीय व्याख्यानाचा समारोप या पद्धतीने त्यांनी केला. सरांनी अतिशय सुंदर असं व्याख्यान या ठिकाणी दिलं, नेमकेपणाने दिलं आणि खऱ्या अर्थाने आम्हाला जी उत्सुकता होती सिंगापूरच्या शिक्षण पद्धतीबद्दल ती आणखी अजून वाढलेली आहे. आम्ही नव्याने काही वेगळ्या पद्धतीचा शोध सिंगापूरच्या शिक्षण पद्धतीमध्ये घेण्यासाठी आमचे सगळे ऐकणारे जे शिक्षक बांधव आहेत हे करतील अशी मला अपेक्षा आहे. या ठिकाणी आजचा वेळ थोडा दरवेळच्या पेक्षा थोडा वेगळा असला तरी पण झूमच्या माध्यमातून आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अनेक शिक्षक मंडळी या ठिकाणी या वेबिनारला उपस्थित होती. त्याबद्दल आणि विशेषतः सरांचे सगळ्यांच्या वतीने शिक्षण विकास मंच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने देवीदास देशपांडे सरांचे या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी गोनी दांडेकर आणि त्यांचं जे गाव आहे आणि देवीदास देशपांडे सरांचं जे गाव आहे या संदर्भातले संदर्भ काळपांडे सरांनी दिले. काळपांडे सरांकडे असा खजिना आहे खूप मोठा वेगवेगळ्या संदर्भाचा आणि त्याचा अनुभव आपण सगळेजण घेत आहोत. त्याबद्दल काळपांडे सरांचेही आभार या ठिकाणी अनेक मंडळीचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. आपण असाच सहभाग आपण नोंदवावा त्याबद्दल पुनश्च एकदा आभार व्यक्त करून मी हा कार्यक्रम संयोजकाच्या वतीने संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हा आजचा अत्यंत अप्रतिम असं हे सादरीकरण हे संपलं. ज्यांना हे पाहता येणं शक्य झालं नाही मराठी दिवसांच्या कार्यक्रमामुळे किंवा इतर कारणांमुळे ते फेसबुक लाईव्ह आणि नंतर युट्यूबला आपण टाकणार आहोत. हे दोनपैकी कुठल्याही पद्धतीने किंवा दोन्ही पद्धतीने आपल्या सवडीने पाहू शकतील. पुढचं जे व्याख्यान आहे तर ते व्याख्यान वेगळी पद्धती यावेळेला ठेवलेली आहे. ते प्रेझेंट करणाऱ्यांच्या सोयीने ती मुलाखत आहे. या मुलाखतीमध्ये हा विषय आहे त्यावेळेचा ऑस्ट्रेलियाची शिक्षण पद्धती आणि ऑस्ट्रेलियाची शिक्षण पद्धती त्याच्याबद्दलचं सादरीकरण प्रामुख्याने करणार आहेत डॉक्टर विजय जोशी. डॉक्टर विजय जोशी हे ऑस्ट्रेलियामध्ये सिव्हिल इंजिनियर आहेत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आयर्न ओर आणि डांबर हे यांचं मिश्रण करून अतिशय पक्क्या सडका बांधण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि हे खूप मोठं काम केल्यामुळे त्यांना ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया मेडलनी त्यांचा म्हणजे आपल्याकडच्या पद्म पुरस्कारांसारखं आहे ते. तर ऑस्ट्रेलिया सरकारने त्यांचा गौरव केलेला आहे. ते आपल्याशी संवाद साधणार आहेत आणि त्यांच्या मदतीला भारती पार्डेकर असणार आहेत आणि यांची मुलाखत घेणार आहेत वयमच्या कार्यकारी संपादक शुभदा चौकर. 6 तारखेला 6 मार्च 2021 वेळ आपली नेहमीसारखीच 5 ते 6:30. खरं म्हणजे मी त्यांना विचारलं की ऑस्ट्रेलियासाठी 5 म्हणजे तिकडे रात्रीचे 11:30 झालेले असतात. ते म्हणाले की आम्हाला काही हरकत नाही, आम्ही तेवढं नक्कीच जागू शकतो. तर त्यांच्याकडच्या रात्रीच्या 11:30 वाजता पण त्याच्यामुळे ती वेळ आपली काही बदलणार नाही. तर त्या वेळेला सुद्धा सर्वांनी नेहमीसारखाच प्रतिसाद द्यावा अशी विनंती आहे. आजचा हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर